रसिका हो, सस्नेह नमस्कार. आजची संध्याकाळ खरोखरच प्रसन्न आणि प्रेरणादायी आहे. आजचा नवा सूर्यास्त, श्याम रंगात न्हाऊन निघालेल्या नव्या वाटा, तो पाखरांचा थवा तोही नवा, आणि ती वाऱ्याची झुळूक तीसुद्धा नवी. या जगातली प्रत्येक गोष्ट नवीन आहे, क्षणाक्षणाला बदलणारी आहे. नवीनता हा या जगाचा प्राण आहे. आकाश युगानयुगे तेच आहे, पण त्याच्यावर येणारे मेघ मात्र नवीन आहेत. झाड वर्षानुवर्षे तेच आहे, पण त्याच्यावरची पालवी मात्र नवीन आहे. समुद्र शतकानुशतके तोच आहे, पण त्याच्यावरची प्रत्येक लाट मात्र नवीन आहे. आणि आजच्या दिवसाला अनुसरून सांगतो की साहित्यातील विनोद हा प्रकार तोच आहे, पण त्याच्या निर्मितीची धाटणी मात्र नवीन आहे. आजच्या दिवसाचं वेगळेपण म्हणजे आपल्या लेखणीतून साकारलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लेखक मनाला भरभरून आनंद देणारा असा हा कृतार्थतेचा दिवस आहे. रसिको, महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था आपल्या सांस्कृतिक पुण्याच्या मानबिंदूतील एक महत्त्वाची संस्था आहे. या पवित्र वास्तूत आज आपण सर्वजण सुप्रसिद्ध लेखिका सौ सारिका कुलकर्णी लिखित बे दुणे 5 या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जमलो आहोत. मराठी हा आपला श्वासच आहे, आणि खरं म्हणजे केंद्र सरकारच्या मदतीने मराठी भाषेला जो अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, त्या पार्श्वभूमीवरती आजचा कार्यक्रम होणं हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. अशा या सुंदर सोनेरी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी, या कार्यक्रमाचं ऐश्वर्य संपन्न मोठेपण सिद्ध करण्यासाठी आज आपल्याला मान्यवर मंडळी लाभली आहेत. व्यासपीठावर उपस्थित आजचे आपले प्रमुख पाहुणे, की ज्यांनी महाराष्ट्रभर अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात मुसाफिरी करत रसिकांच्या मनामनात घर केलं, असे आपल्या सगळ्यांचेच लाडके परिचयाचे श्री ऋषिकेश जोशी सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकुंद टाकसाळे सर, की ज्यांनी विनोदी लेखनाचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर, ते येत आहेत, थोड्या वेळात आपल्याला जॉईन होतील. विजन महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री अनंत भारदे सर आणि उपस्थित सर्व साहित्यप्रेमी रसिकांचं मी खूप खूप स्वागत करतो. रसिको, आजचा हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं श्रेय विदिशा मीडिया नेटवर्कच्या संपादिका ममताताई क्षेमकल्याणी यांना आहे. त्या आज आपल्यात उपस्थित आहेत. ममताताई गेली 24 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विदिशा विचार मंचच्या त्या संस्थापक संचालक आहेत. तसंच पुण्यातील विदिशा मीडिया नेटवर्क या माध्यम संस्थेच्या त्या संपादक आहेत. त्यांचं विविध दैनिकांमधून स्वतंत्रपणे लेखन, पुस्तक लेखन आणि अनुवाद प्रकाशित आहेत. मी ममताताईंना विनंती करतो की त्यांनी कृपया कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ममता क्षेमकल्याणी. नमस्कार. माझी मैत्रीण लेखिका सारिका कुलकर्णी आपल्या सगळ्यांचीच मैत्रीण, म्हणजे मी असं म्हणेन की खऱ्या अर्थाने आपण तिला ओळखून आहोत. कारण अलीकडेच म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून रोजच तिची वेगवेगळ्या ह्याच्याने भेट होत असते, आणि आपल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींना असं फुलवत ती आपल्या लेखनाच्या माध्यमातून जो त्याला एक वेगळा विनोदी टच देऊन मांडत असते. अशा लेखक मैत्रिणीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मी ममता क्षेमकल्याणी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाचं लेखिका सारिका कुलकर्णी, त्यानंतर इथे कुलकर्णींबरोबर जोशी पण आहेत, आणखी एक जोशी यायचे आहेत. या सगळ्यामध्ये थोडंसं वेगळं आडनाव असलेले क्षेमकल्याणी आणि टांगसाळे हे दोनच व्यक्ती आहेत असं मला वाटतं. तर मी इथं म्हणजे कुठल्या संदर्भाने आपल्यासमोर उभी आहे असा प्रश्न आपल्या पुढे असेल. एक तर सारिका ही खूप चांगली मैत्रीण आहे, हा एक संदर्भ आहे. दुसरं असं की ग्रंथाली प्रकाशनाचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊ शकले नाहीत, पण एक वाचक म्हणून आणि पुण्यातल्या विदिशा विचार मंच या संस्थेची, की जी संस्था साहित्य क्षेत्रात कार्य करते, त्या संस्थेची संचालक या नात्यानं मी आपणासमोर उभी आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना एक वाचक म्हणून काही गोष्टी आपल्यापुढे ठेवणार आहे. खरं तर लेखन हा प्रत्येकाच्या आतला एक श्वास असतो. हे जसं समाज माध्यमं मोठ्या प्रमाणात विकसित झाली
तेव्हा अनेकांच्या लक्षात आलं की अरे मी पण लिहू शकतोय. कारण एरवी खूप बडबड करणाऱ्या स्त्रिया जेव्हा लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होतात तेव्हा घरातले पुरुष हुश्य वगैरे करत असतील असं वाटायला लागतं. पण प्रत्यक्षात तसं घडत असेल असं वाटत नाही, कारण शेवटी बायका आपलं बोलणं कधी संपवतही नाही आणि सोडतही नाहीत. सारिकासारखी व्यक्ती जेव्हा लेखन करत असते त्यावेळेला तिच्या म्हणजे मुंबईसारख्या महानगरात वेगळ्या क्षेत्रात काम करत असताना विनोदाकडे किंवा एकूणच समग्र जीवनाकडे ती ज्या पद्धतीनं बघत असते ते बघणं आणि त्याला आपल्या विनोदाच्या चिमटीत पकडणं हे खूप मोठं कौशल्य मला वाटतं. कारण अनेकदा असं होतं की मी जेव्हा जेवढं काही साहित्याचा जो काही माझा अभ्यास आहे, जे काही मी वाचन केलेलं आहे, तर मला असं कायम जाणवतं की विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रियांची संख्या तुलनेनं खूप कमी आहे. म्हणजे स्त्रियांवर विनोद करणं हे खूप परंपरेनं चालत आलेली गोष्ट, घराघरात घडणारी गोष्ट आहे. पण विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रिया या तुलनेनं केवळ मराठी साहित्यातच नव्हे तर वेगवेगळ्या भाषांच्या म्हणजे विविध भाषांचं जे साहित्य आहे त्यामध्ये देखील कमी आहेत. म्हणजे विनोदी साहित्य लेखकांची मराठीतल्या साहित्यिकांची जरी आपण नावं बघितलीत तरी त्यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. पुण्यामध्ये मंगलाताई गोडबोलेंसारखं व्यक्तिमत्व आहेच, पण त्याबरोबरीने आत्ताच्या काळात आत्ताच्या सगळ्या आजूबाजूच्या जगण्याकडे घडण्याकडे बघत विनोदी लेखन करणं, त्याला आपल्या मार्मिकतेचा स्पर्श देणं, यासाठी स्त्रियांना खरंच धाडस करावं लागतं. याचं कारण असं होतं की स्त्रियांच्या विनोदाकडे त्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. म्हणजे त्यांचा विनोद हा कधी कोण गांभीर्याने घेईल आणि त्याच्यावर काय पद्धतीने व्यक्त होईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. पण हे धाडस पत्करून अनेक छोट्या छोट्या जगण्यातल्या आणि आपल्या कुलकर्णी आडनावाचा, म्हणजे जे मी कॉमन म्हणणार नाही, कॉमन म्हणजे सर्वमान्य म्हणजे सगळीकडे असलेलं, अशा कुलकर्णी आडनावाचा फायदा घेत कुलकर्णी काका काकूंचे अनेक किस्से आपण सातत्याने वाचत असतो. पण त्या किस्स्यांमधून जे मर्मबंध ती उलगडत असते, व्यक्तिमत्व जे उलगडत असते, त्या व्यक्तिमत्वांबद्दल कायमच आपल्याला आपलेपणा वाटतो. आणि हे विनोद हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींचे विनोद असतात असं आपल्याला वाटतं. आणि अशा पद्धतीचं एक वेगळ्या धाटणीचं पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने काढावं, आणि हे पहिलंच तुझं पुस्तक आहे. मुळामध्ये दैनिकापासून सुरू झालेला प्रवास पुढे साप्ताहिक, दिवाळी अंक अशा पद्धतीनं अशा वाटेतून जाणं आणि पुढे त्याचं पुस्तकात रूपांतर होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे लेखकाचे जे वेगवेगळे टप्पे असतात त्या टप्प्यातला आता एक महत्त्वाचा टप्पा तू पूर्ण केला आहेस. त्यामुळे आता पुढच्या पुस्तकांच्या साठीसुद्धा या निमित्ताने मी शुभेच्छा देते. आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद ममताताई. यानंतर आपण पुस्तक पुष्प देऊन आपल्या मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम मी शुभांगी पसरणीकर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले प्रमुख पाहुणे ऋषिकेश जोशी सरांचं स्वागत करावं. त्यानंतर मी श्री अमोल गोळेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी मुकुंद टाकसाळे सरांचं स्वागत करावं. मिलिंद जोशी सर आपल्याला जॉईन होतीलच, त्यामुळे ते आले की आपण त्यांचं स्वागत करूया. मंडळी, कुठल्याही लेखकाच्या आयुष्यामध्ये पुस्तक प्रकाशन हा सोहळा नवनिर्मितीचा आनंद देणारा क्षण असतो. असा आनंद आज सारिकाताईंच्या आयुष्यात आलेला आहे. विविध दिवाळी अंकांमधून वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ललितकथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणून सारिका कुलकर्णी आपल्याला परिचित आहेतच. साप्ताहिक मार्मिक मध्ये त्यांनी बेदुणे 5 या शीर्षकांतर्गत जे लेख लिहिले आहेत तेच आज पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहेत. काही काळ त्यांनी LIC मध्ये नोकरी केली आणि त्यानंतर एक्सपोनेन्शियल लर्निंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने स्वतःची कंपनी स्थापन केली. भारतभर ही कंपनी वेगवेगळ्या आस्थापनांमधून मनुष्य कौशल्य विकासाचं काम करते. काही वर्ष त्यांनी विविध भारतीवर सुद्धा निवेदिका म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. अनेक वृत्तपत्र, उदाहरणार्थ लोकसत्ता, दिव्य मराठी, संचार, तसेच चौफेर, शब्दालय, हंस, आवाज, मोहिनी अशा मासिकांमधून, नियतकालिकांमधून त्या सातत्याने लेखन करत असतात.
मंडळी, सारिकाताईंनी लिहिलेल्या पुस्तकातली संपूर्ण लेखमाला जर आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की ताईंना कोणत्याही विषयाचं वावडंच नाही आहे. म्हणजे आजूबाजूला जे घडतंय ते डोळसपणे टिपायचं आणि त्यातला जो उपहास आहे तो ओळखून त्याच्यावर नेमकं भाष्य करायचं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळेच तुम्ही त्यांच्या लेखांचे विषय आणि शीर्षकं जर पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की निखळ विनोद निर्मिती आणि शब्द या दोन्हीची हुकमत ताईंनी अशी आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे की विनोदावर कधी शब्द आक्रमण करत नाहीत किंवा शब्दांना विनोदाचं ओझं वाटत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर सारे प्रवासी बसचे या शीर्षकांतर्गत लाल डब्बा अर्थात एस टीने प्रवास करणाऱ्या काकांची रुमाल टाकून जागा पकडण्याची पद्धत यावर त्यांनी विनोदी भाष्य केलं आहे. त्यानंतर आजकाल कितीतरी वेळा म्हणजे व्हॉट्सअपवरती संदेश घेणे देणे पाठवणे हा अतिरेक काही काही वेळेला होतो. तर त्याच्यावरती विषय मांडताना त्या म्हणतात की उठसूट लोकांना प्रेरणा देण्याच्या प्रेरणेने पिसाटून जाऊन रोज प्रेरणादायी मेसेज पाठवणारे रिकामटेकडे लोक, हाही त्यांच्या लेखनाचा विषय आहे. एकावर एक फ्री, आजकाल ऑफर्सचा जमाना आहे. दिवाळी आहे, नवीन वर्ष आहे, 3 शर्टवर 5 शर्ट फ्री किंवा तत्सम ऑफर्स ज्या असतात त्याला आपण कायम भुलत असतो. तर त्याच्यावरती त्या भाष्य करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणाईवर कसं त्या मार्मिक भाष्य करतात पहा. व्हॅलेंटाईन डेचं आजकाल सर्वत्र फॅड आहे, सर्वत्र खूळ माजले म्हणून प्रेमाचंही पीक जागोजागी पिकत असतं. तर लवशिप देशील का, म्हणजे शीर्षकच त्याचं लवशिप देशील का असं आहे. त्याच्या अंतर्गत एक शाळकरी मुलगा असतो छोटासा, तो त्याच्या मैत्रिणीला म्हणतो, का गं भारती, लवशिप देशील का ज्योत्स्नाला विचारू. म्हणजे असं याही विषयावर त्या विनोदी लेखन लिहितात. पण म्हणून या सगळ्या लेखांमधून केवळ वाचकांचं मनोरंजन करणं हाच त्यांचा हेतू आहे का हो? तर अजिबातच नाही आहे. आणि म्हणूनच त्यांच्या विनोदी लेखांना जास्त महत्त्व आहे. संपूर्ण लेखमाला आपण जर पुस्तकाची वाचली तर आपल्या लक्षामध्ये येईल की हसवता हसवता ताई सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनावर सुद्धा नेमकं भाष्य करतात. आणि कदाचित म्हणूनच टाकसाळे सरांनी आपल्या प्रस्तावनेत असं लिहून ठेवलं आहे की असं मध्ये मध्ये गंभीर सूर लागणं कुठल्याही विनोदाला हे चांगलंच, कारण तो विनोद त्याच्यामुळे थिल्लरपणाकडे झुकणार नाही याची ती गॅरंटी असते. आणि म्हणूनच प्रस्तावनेतच त्यांनी लिहून ठेवले सारिका की गॅरंटी. त्यामुळे मला असं वाटतं की हसवता हसवता कुठेतरी अंतर्मुख करायला लावणारा वपूंच्या कथेतला एखादा विनोद त्याच्यापाशी कुठेतरी जाऊन सारिकाताईंचा विनोद हा पोहोचतो. मी ताईंना विनंती करतो, आपण सगळेजण त्यांना ऐकायला उत्सुक आहोत. मी सारिकाताईंना विनंती करतो की त्यांनी कृपया आमच्याशी संवाद साधावा. सारिका कुलकर्णी. आधीच्या काळी काय होतं की असं डायरी वगैरे घेऊन जायचे, म्हणजे जेव्हा मनोगत किंवा काही बोलायचं असेल तेव्हा. थोडासा आवाज सहन करा, थ्रोट इन्फेक्शन आहे. पण हल्ली काय होतं की ती डायरी हातात बघितलं कीच लोकांना घाबरायला होतं. त्याच्यामुळे मग मी डायरी हातात न घेता मी मोबाईल घेऊन आली. आता ह्याचं रॅम किती आहे त्याच्यावरती इथे किती वेळ मी थांबणार आहे हे अवलंबून असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता प्रसाद माझा भाऊ आहे, आत्ते भाऊ आहे प्रसाद माझा. तर प्रसादने त्याच्या ओळखीमध्ये माझी जी ओळख करून दिली त्यामध्ये सांगितलंच होतं की मी एक्सपोनेन्शियल लर्निंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी चालवते. आणि या कंपनीचं महत्त्वाचं सगळ्यात काम आहे की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ट्रेनिंग देणं. आणि तुमच्या माहितीस्तव सांगते की बरेचसे ट्रेनिंग जे आम्ही देतो ते कमीत कमी 6 तासाची असतात. तर नाही, मी धमकी नाही देते, म्हणजे की 6 तास ऋषिकेश सर थांबणारच नाही तिथे. पण त्याचा पहिला ब्रेक हा मात्र 1.5 तासांनी असतो, तेवढाही थांबणार नाही. आणि बऱ्याच वेळा काय असतं की वक्ता जो आहे ना तो येतो, तो म्हणतो की मी फार वेळ घेणार नाही. असं म्हणणाऱ्या वक्त्याला जर तुम्ही भुललात तर संपलं, कारण जो म्हणतो की मी फार वेळ घेणार नाही तोच नेमका फार वेळ घेत असतो. तर त्याच्यामुळे अशीही मी प्रस्तावना करणार नाही की बाबा मी फार वेळ घेणार नाही वगैरे. जेवढं माझ्याकडनं आज, कारण आजचे वक्ते वेगळे आहेत, त्यांना ऐकायला तुम्ही उत्सुक आहात याचीही मला कल्पना आहे.
त्यामुळे मी फार न ताणता मिलिंद जोशी सर येईपर्यंत बोलेन. आता तुम्ही प्रार्थना कराल की मिलिंद जोशी सर लवकर यावेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद टाकसाळे सर. खरं म्हणायचं तर मुकुंद टाकसाळे सरांची मी ओळख माझ्या दृष्टीने वेगळी ह्यासाठी करून देईन, कारण या क्षेत्रात, लिखाणाच्या क्षेत्रात मी येण्यासाठी मुळात कारणीभूत असलेले ते माझे गुरुवर्य आहेत. आणि त्याआधी म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की लग्न झाल्यापासून अगदी मी म्हणजे प्रत्येकाचं हौस असते की खूप आधीपासून आपण लिहावं असं वाटत असतं, बोलावं असं वाटत असतं. बायकांचं जसं ह्यांनी सांगितलं आत्ता ममतांनी की बायकांचं बोलणं हा छंद असतो. बोलणं हा माझा छंद होताच. आता मी त्यामुळे माझ्या नवऱ्याने ते खूप चांगलं काम केलं की त्यांनी मला ट्रेनर करून टाकलं. त्याच्यामुळे माझा बोलण्याचा सगळा छंद तिथे संपतो. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर फारसं त्याला ऐकावं लागत नाही. उरलं सुरलं जेवढं ऐकायचं आहे तेही ऐकायला न लागावं म्हणून तो माझ्या लग्न झाल्यापासून मागे लागला होता की तू लिही, तू लिही, तू लिही. पण असतं ना ते भारतीय स्त्रीचं एक वेगळं मत असतं नेहमी की नवऱ्याचं ऐकायचं नाही. त्याच्यामुळे मी कधीही ऐकलं नाही. मी ती गोष्ट प्रामाणिकपणे केली आणि कधीही ऐकलं नाही. पण लॉकडाऊनची कृपा झाली आणि लॉकडाऊनमध्ये काय झालं की मी थोडं रोजचा माझे अनुभव मी फेसबुकवरती मांडू लागले की ज्याला एक खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. आणि त्यानंतर मात्र माझे सन्मित्र साबी परेरा, मंदार भारदे आणि मुकुंद टाकसाळे सर या सगळ्यांनी मला खेचून या क्षेत्रात आणलं. मुकुंद टाकसाळे सरांना मी गुरुवर्य यासाठी म्हणेन की म्हणजे एवढा मोठा माणूस असूनसुद्धा त्यांनी कधीही हे मला दर्शवलं नाही की तू अगदी नवोदित लेखिका आहेस किंवा तुला हे जमत नाही आहे. हां, जिथे जमेल तिथे त्यांनी माझी कान उघाडणी जरूर केली. पण त्यांना हे एक्झॅक्टली बरोबर जमलं आहे. त्यांना हे इतकं छान जमलं आहे की कुठपर्यंत आपल्या शिष्याचा हात धरायचा आणि आता त्याला पोहायला आपलं मुक्तपणे कुठे सोडून द्यायचं. एक असा क्षण आला की ज्या क्षणी त्यांनी मला सोडून दिलं प्रवाहात, तोपर्यंत अक्षरशः कार्यशाळा घेतल्यासारख्या त्यांनी माझ्या फोनवरती कार्यशाळा घेतल्या. आणि त्यांनी हे मला समजावून सांगितलं की हे या पद्धतीने यायला हवं, हे अजून गोळीबंद व्हायला हवं, हे अजून साचेबद्ध व्हायला हवं, याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी मला मुकुंद टाकसाळे सरांनी समजावून सांगितल्या. या सगळ्यासाठी म्हणजे एखाद्याचं शिष्यत्व पत्करण्यासाठी किंवा एखाद्याचं गुरु होण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला हवं, तुम्ही गुरुकुलामध्ये भेटले पाहिजेत वगैरे असं काहीही नसतं. हे त्यांनी मला सिद्ध करून दाखवलं. हे सगळं फोनवरती झालं. आमची भेट आत्ता मागच्या वर्षी झाली प्रत्यक्ष. इतके वर्ष ते हे सगळं मला फक्त फोनवरती समजावून सांगत होते. तर असे हे माझे सन्माननीय गुरुवर्य, म्हणजे त्यांनी माझ्या पुस्तकाची प्रस्तावना केली आहे म्हणून मी त्यांना सन्माननीय म्हणत नाही आहे, तर ते खरंच माझ्यासाठी सन्माननीय आहेत. म्हणून मुकुंद टाकसाळे सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऋषिकेश जोशी सर. ऋषिकेश जोशी सरांसाठी मी थांबले कार्यक्रम करायची. ऋषिकेश जोशी सरांचाही गंमत अशी झाली की त्यांना जेव्हा मी पहिल्यांदा फोन केला आणि त्यांना हे विचारलं की सर तुम्ही असं कुठल्या कार्यक्रमाच्या म्हणजे प्रकाशनाला, पुस्तकाच्या प्रकाशनाला वगैरे जाता का, तर ते मला म्हणाले की हो मी जातो, वेळ वगैरे असायला हवा आणि म्हणजे पुस्तक तसं हवं. तर त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, तुमच्या जॉनरचं पुस्तक आहे, तुमच्यासारखंच आहे पुस्तक, असं मी एक वाक्य वापरलं. त्यांनी पटकन मला प्रश्न टाकला, म्हणजे मी कसं आहे तुम्ही सांगा मला समजून. तर त्यांना म्हटलं मी तुम्हाला पुस्तक पाठवते, तुम्ही पुस्तक वाचा आणि ते पुस्तक वाचल्यानंतर ठरवा की तुम्ही प्रकाशनाचा कार्यक्रम करायचा की नाही. कदाचित मी थोडीशी फोनवरती सभ्य वाटली असेल, त्यामुळे त्यांनी मला होकार भरला आणि मग तारखा ठरण्यामध्ये खरं तर हा काळ उजाडला, म्हणजे ऑक्टोबरचा. त्यांनी 14 सप्टेंबर ही एक तारीख दिली होती. 14 सप्टेंबरला गणपती होते आणि गणपतीत पुण्यात कार्यक्रम करणं हे तसं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे गणपतीत आम्ही ते करू शकलो नाही आणि आता ते करता ते म्हणाले की 13 ऑक्टोबर जर तारीख ठरवत नसेल तर तुमच्या पुढच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी येईन. मिलिंद जोशी सर थोड्याच वेळात आपल्याला जॉईन होत आहेत. मिलिंद जोशी सरांचेही मी आभार मानते. या तिघाही जणांचे मी आभार मानते की त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ते इथे पाहुणे म्हणून आले. आता पहिली 5 मिनटं नुसते यांचे आभार मानण्यातच मी घालवलेत, हे तुम्ही ओळखत असाल. आणि काय की पुस्तकाची प्रेरणा कुठून मिळते वगैरे असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आता मी जर असं म्हणाले, ते पद्धत असते ना की बाबा प्रत्येक गोष्टीची प्रेरणा माझ्या लहानपणात वगैरे आहे वगैरे, तिथून सुरुवात झाली खरी असं म्हणायची पद्धत असते. तर त्या पद्धतीप्रमाणे मी पण हे म्हणेन की खरं तर माझ्या लहानपणीपासूनच मला बोलण्याची आणि लिहिण्याची खरंच आवड होती. पण काय होतं की
सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, मी एका सर्वसामान्य कुटुंबात, की जिथे मला काही फार प्रतिकूल परिस्थिती नव्हती, अशा ठिकाणी जन्माला आले. त्यामुळे काय झालं की फार काही माझे हालबिल काही झाले नाहीत. आणि मग काय होतं की तेव्हा जे काय वाचण्यात आलं ते सगळं हाल झालेल्या लोकांचंच होतं. म्हणजे इतके त्यांचे हाल, पुस्तकात इतकं काय वाचायला मिळायचं, असं वाटायचं आपले हाल कधी होणार. आणि मग प्रश्न पडला की आता काय करायचं हाल करून घेण्यासाठी आपले. सगळे प्रश्न विचारून झाले की आई आपण गरीब का नाहीत ग, किंवा आई आपले बाबा दारू का पित नाहीत ग. म्हणजे काहीतरी करून एकंदर हाल होणं हे महत्त्वाचं. पण तसं काही झालं नाही. आणि नंतर हे लक्षात येत गेलं की माणसाचे प्रश्न हे खूप वेगळे असतात. म्हणजे आपल्याला जे वाटतं की बाबा हाल झाल्यानंतर किंवा आपली प्रतिकूल परिस्थिती असल्यानंतर त्यातनंच शब्द जन्माला येतात किंवा त्यातनंच लिखाण जन्माला येतं वगैरे, असं काही नसतं. माणसाचे प्रश्न खूप वेगळे असतात. आणि जसं जसं पुढे गेले तसं तसं हे सगळे प्रश्न मला समजत गेले. आता जेव्हा या कार्यक्रमाचं आमंत्रण बऱ्याच जणांना करायचं होतं तेव्हा फार मजा झाली. मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला म्हटलं की कार्यक्रम असा असा. आधी तर काय झालं की तुम्हाला कल्पना असेल, फेसबुक पोस्टमध्ये काही जणांनी बघितलं असेल की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन ऑलरेडी 2दा झालं आहे. असं कधी नसतं खरं तर. म्हणजे पुस्तकाचं असं कधी प्रकाशन 2-2, 3-3 वेळा करत नाही. तर मला टाकसाळे सरांनी पण विचारले, हे काय म्हणतो 2-2, 3-3 सोहळे करत सुटली आहे. तर म्हटलं ते असतं ना की नवीन लग्न झालेल्या बाईच्या मंगळागौरी असतात, 4 मंगळागौरी करतात. तर काय होतं की माझी जी परिचित मंडळी आहेत, तर ही सगळी परिचित मंडळी बरीचशी संभाजीनगरात म्हणजे औरंगाबादेत आहेत, कारण मी औरंगाबादची आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मी स्वतः राहते ठाण्यात. त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबई हे टाळता न येण्यासारखं ठिकाण आहे. आणि जेव्हा हे दोन्ही प्रकाशन सोहळे झाले तेव्हा टाकसाळे सर भारतात नव्हते. त्याच्यामुळे ते दोन्ही ठिकाणी येऊ शकले नाही. आणि अजून त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांना मी माझं पुस्तक समर्पित केलं आहे ते माझे कैलासवासी वडील, त्यांच्या जन्मापासून त्यांचं अर्ध्याच्या वर आयुष्य पुण्यात गेलं आहे. आणि ते जर असते तर कदाचित मला पुण्यातला सोहळा पहिला करावा लागला असता. त्याच्यामुळे त्यांच्या स्मृतीत मला असं वाटतं की पुण्यात हा कार्यक्रम करणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्याच्यामुळे 2 कारणं मला त्याच्यासाठी महत्त्वाची वाटत होती, की एक तर माझे वडील ज्यांची इच्छा होती म्हणून, आणि दुसरं मुकुंद टाकसाळे सर पुण्यात आल्यानंतर एक कार्यक्रम करायचा होता म्हणून, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की पुण्याचे श्रोते कोणाला नको आहेत. तर ह्या सगळ्या तिन्ही कारणांसाठी पुण्यामध्ये कार्यक्रम करण्याचं ठरलं. एक चंद्रकांत कुलकर्णींच्या हस्ते ठाण्यातलं प्रकाशन झालं. दुसरं प्रकाशन सोहळा औरंगाबादेत दासू वैद्य यांच्या हस्ते झालं. आणि आज अध्यक्ष म्हणून लाभलेले मुकुंद टाकसाळे सर आणि ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे ते ऋषिकेश जोशी सर, असे सगळीकडे खूप मान्यवर मंडळी याला लाभली. पण खूप आनंदाची गोष्ट मला इथे शेअर करावीशी वाटते की जेव्हा पुस्तक करायचं होतं तेव्हा मुकेश माचकर, मार्मिकचे संपादक, तर ते माझ्या खूप मागे लागले होते की पुस्तक करूया. आणि मी म्हणत होते नको, कारण मला थोडीशी भीती वाटत होती. आजकाल जी वाचकांची परिस्थिती आहे की फारसं पुस्तक वाचलं जात नाही, ही माझीच तक्रार नाही, ही ओव्हरऑल सगळ्याच लेखकांची तक्रार आहे. म्हणजे लेखकांचे हाल किती आहेत त्याचं एक उदाहरण मी आत्ता येता सांगत होते माझ्या भावाला. औरंगाबादला जेव्हा सोहळा करायचा होता तेव्हा औरंगाबादच्या सोहळ्यासाठी आम्ही हॉल शोधत होतो औरंगाबादमध्ये. आणि हॉल शोधता शोधता काय झालं, तिथे एक छान हॉल येतो बघण्यासाठी आम्ही गेलो. आणि त्यांनी विचारलं कार्यक्रम काय, हॉल वगैरे बघून झाला, त्यांनी विचारलं कार्यक्रम काय. तर मग माझ्या भावानी एकदम असं गर्वानी वगैरे सांगितलं की ही माझी बहीण आहे, ही लेखिका आहे, ही ठाण्याहून आली आहे. म्हणजे ठाण्याहून त्या अर्थी नाही, ठाण्याहून आली आहे आणि ती लेखिका आहे. तर ती ठाण्याहून आली आहे आणि तिच्या पुस्तकाचं इथे प्रकाशन सोहळा आहे. तो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो जो रिसेप्शनिस्ट होता तो म्हणाला, लेखिका आहेत, परवडणार आहे का त्यांना हा हॉल. अक्षरशः हे खरं आहे आणि हे शब्दशः खरं आहे की लेखकांचे हे हाल आहेत. त्याच्यामुळे मला पुस्तक खरं सांगायचं तर पुस्तक काढण्याची इच्छा नव्हती. पण मुकेश माचकर सरांनी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की तू 2-3 वर्ष झाले लिहिते वेगवेगळ्या माध्यमांमधनं, लोकांना माहितीची झाली आहे, फेसबुकवरच्या पोस्ट तुझ्या बऱ्यापैकी रिचेबल आहेत. पण काय होतं की जोपर्यंत आत्तापर्यंत सगळे लोक तुझी ओळख ही लिहिते असं म्हणून करून देतील, जोपर्यंत तुझं पुस्तक प्रकाशन होणार नाही तोपर्यंत तू लेखिका होणार नाहीस. तोपर्यंत फक्त तुझी ओळख ही लिहिते अशी करून दिली जाईल.
आणि लेखिका म्हणून जर तुला ओळख हवी असेल तर तुला एकतरी ओळख हवीच आहे असं नाही, पण म्हटलं ठीक आहे, मग डाव टाकून बघूया. डाव टाकून बघितला, पण सांगायला मला खूप आनंद होतो की मी लोकांपर्यंत पोचू शकले. आणि पोचू शकल्यामुळे जवळपास आवृत्ती आज संपेल अशी मला खात्री वाटते आजच्या दिवशी. कारण मी आत्ता इकडच्या कार्यक्रमाला येण्यासाठी, मी पुस्तकं घेण्यासाठी, आधी तर ग्रंथालयाचे विश्वस्तच या कार्यक्रमासाठी येणार होते सुदेश इंगलासपूरकर सर. तर ते जेव्हा म्हणाले की मी येणार आहे कार्यक्रमाला, ते पुस्तकं घेऊन येणार होते. ते येऊ शकले नाहीत काही कारणाने. त्यांनी मला सांगितलं की तू पुस्तकं घेऊन जाशील का? म्हटलं घेऊन जाते. मग म्हटलं द्या मला 100 पुस्तकं बरोबर द्या. ते म्हणे शिल्लक नाही आहेत. एका लेखकासाठी पुस्तक शिल्लक नसणं ही इतकी आनंदाची गोष्ट असते. त्याच्यामुळे एक गोष्ट खात्रीने सांगू शकते आता की बाबा, जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच वाचणारे अजूनही काही लोक आहेत आणि त्यांना जर आवडलं तर ते नक्की वाचतात. तर ही एक आनंदाची बाब. आणि जेव्हा मग मी आमंत्रणासाठी फोन केले, इथल्या कार्यक्रमाच्या आमंत्रणासाठी वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींना फोन केले. एका मित्राला फोन केल्यावर त्याला म्हटलं, अरे असा असा माझा पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. तर त्याचा रिप्लाय, मग म्हटलं अरे तुला यायचं आहे, नक्की यावंच लागेल का? हा त्याचा पुढचा प्रश्न. त्याला म्हटलं नाही आलास तरी चालेल. एकाचा प्रश्न होता की पुस्तक घ्यावं लागेल का? मग मी जेव्हा त्याला थोडी त्याची अट शिथिल केली की नाही पुस्तक घ्यावंच लागेल असं काही नाही आहे, तेव्हा तो आला. कोणी ते सांगणार नाही इथलं. तिसऱ्या एका बाईंना आमंत्रण केलं. तर त्या मला म्हणाल्या, काय न हल्ली कोण कोण पुस्तक लिहिल काही सांगता येत नाही बाई. हे एवढं म्हणाल्या आणि लगेच पुढच्या क्षणी, तुझं तसं नाही आहे बरं का, तुझं तसं नाही आहे. म्हणजे मला काय कळतच नाही की यांना नक्की काय म्हणायचं आहे, मी कुठल्या कॅटेगरीमध्ये मला टाकायचं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आमंत्रण वगैरे झाली आणि मग प्रत्येकाचा प्रश्न हा फोनवरती येऊ लागला की पुस्तकाची प्रेरणा तुला कुठून मिळाली? प्रेरणा वगैरे काही मिळत नसते पुस्तक लिहायला. तुमच्यासमोर येतं आणि तुम्हाला लिहायला लागत असतं. तर तसं ही प्रेरणा खरं मिळण्याचं कारण असं झालं की 2 वर्षांपूर्वी लोकसत्ताच्या लोकरंगमध्ये मंदार भारदेंनी मंदार भारदे आज आहेत इथे, ते बोलणार आहेत आपल्याशी. तर मंदार भारदे या माझ्या सन्मित्रांनी माझं नाव तिथल्या संपादकांना एक लेख लिहिण्यासाठी सुचवलं. दिवाळीचा लेख होता तो, आणि तो दिवाळीचा लेख बऱ्यापैकी लोकांना आवडला. तो आवडल्यानंतर मुकेश माचकर जे मार्मिकचे संपादक आहेत, तर या संपादकांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की आमच्यासाठी मार्मिकसाठी तुम्ही एक लेखमाला कराल का? त्यांना म्हटलं आजपर्यंत मी असं काही केलं नाही आहे. तर ते म्हणे अहो इतकी वाईट गोष्ट नसते ही. त्यांना म्हटलं अहो माझी करायची तयारी आहे, तुमची छापायची आहे का तेवढं बघा. तर ते म्हणाले काही प्रॉब्लेम नाही मॅडम, मग विषय काय घ्यायचा? बरं, तोपर्यंत काय झालं की तोपर्यंत मी चतुरंगमध्ये वगैरे जे काय लेख लिहिलेले होते ते सगळे असे मोटिवेशनल किंवा माझ्या मॅनेजमेंटच्या विषयांशी संदर्भ असलेले होते. त्यांना म्हटलं काही काळजी करू नका सर, आपण खूप मोटिवेशन देऊ म्हटलं लेखांमधनं. तर ते म्हणाले मोटिवेशन वगैरे काही नको आहे आपल्याला, सर्वसाधारण माणसाच्या जवळचे विषय आपल्याला हवेत. तर त्यांना म्हटलं अहो नाही, मला तसं लिहिता येईल की नाही मला काही कल्पना नाही. ते म्हणे तुम्ही फेसबुकवरती जे लिहिता ना तेच थोडंसं मोठं करून लिहायचं आहे. मग लक्षात आलं की आपल्या आजूबाजूला जे काय घडतं आहे त्याच्यावरतीच आपल्याला ह्यामध्ये लिहायचं आहे. आणि तो तर कुठल्याही स्त्रीचा, विशेष करून माझा तर तो छंदच आहे की आजूबाजूला जे काय आहे हे माझी नजर आपोआपच टिपत जाते. जसं की आता उदाहरण घ्यायचं झालंच तर माझ्या ऑफिसमध्ये एक माझे सहकारी जेवत होते आणि त्यांच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा त्यांची पत्नी आमच्याच ऑफिसमध्ये काम करते. तर जेवताना त्यांनी तिला विचारलं, साधारण एक पोळी खाऊन झाली असेल आणि त्यांनी फक्त तिच्याकडे बघितलं आणि तिला विचारलं की माझं पोट भरलं का गं? तर ती म्हणाली की नाही, अजून तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी चालेल. आणि मग त्यांनी अर्धी पोळी खाल्ली. मी हे बघत होते, म्हणजे काकांना 1.5 पोळी संपवायची की नाही हा प्रश्न पडलेला होता. हात धुवून आले आणि मग लगेच त्यांनी जो बायडन, त्यानंतर इस्रायल आणि सगळे आंतरराष्ट्रीय प्रश्न याच्यावरती घमासान चर्चा करायला सुरुवात केली. मला फार मजा वाटली की ज्या माणसाला 1.5 पोळी आपण खाऊन पोट भरतंय की नाही हे त्याला ठाऊक नव्हतं, त्या माणसाला आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय प्रश्न किंवा तिरुपतीचे लाडू या अशा कुठल्याही विषयावरती मुक्तपणे चर्चा करता येत होती. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस जो घरामध्ये एखादा काय म्हणतात ते अगदी छोटासा प्राणी बनून असतो, तो बाहेर मात्र एकदम शेर बनून येतो. म्हणजे हा त्याचा विरोधाभास हा मला विलक्षण वाटतो. आणि माझी नजर मग आपोआपच हे सगळं टिपत जाते.
आणि हे टिपत जाणं हीच माझ्या लेखनाची प्रेरणा होती. त्याच्यामुळे आजूबाजूला बघायला सुरुवात केलं, बघितलं की टाक लेखात, बघितलं की टाक लेखात, आपल्याकडे फॉर्म्युला आलेला होता. त्याच्यामुळे हे जे काय तुम्ही लेख वाचाल, बेदुणे 5 या पुस्तकातले, हे सगळे लेख आपल्या आजूबाजूच्या विषयांवरचेच आहेत. आणि त्याचं कारणच हे की हे लेख एका सर्वसामान्य स्त्रीच्या दृष्टिकोनातनं लिहायचे होते. म्हणजे त्यांनी मला विषयच असा दिला होता की तुम्हाला काय मोटिवेशन वगैरे द्यायचं नाही. त्यांना म्हटलं राजकारण मला जमत नाही आणि लिहिता पण येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं तो विषय सोडाच. ते म्हणाले त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं नाही, तुम्ही जे काय लिहिताय फेसबुकवरती तसंच काहीतरी घ्या. मग एका सर्वसामान्य स्त्रीच्या दृष्टिकोनातनं आजूबाजूला घडणाऱ्या घटना या टिपायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला लेख करायचे. आता हे लेख करायचे म्हटल्यानंतर एक प्रश्न समोर आला की बाबा सर्वसामान्य स्त्री किंवा टिपिकली एक महाराष्ट्रीयन सर्वसामान्य स्त्री ही कधीही गोष्टी बेदुणे 4 या स्वरूपात सांगत नाही. तिच्याकडे गोष्टी येतात, ती एवढी गोष्ट एवढी होते आणि मग ती पुढे जाते. म्हणजे कानगोष्टींमध्ये होतं ना की शेवटच्या माणसापर्यंत ती कानगोष्ट जाईपर्यंत ती गोष्ट पूर्ण बदललेली असायची. आणि हे अगदी प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत होतं की तिच्याकडे येणारी जी गोष्ट आहे ती तशीच्या तशी राहत नाही. ती जी आहे गोष्ट ती तशीच्या तशी न राहता बढाचढाके खूप वाढवून ती गोष्ट पुढे जाते. आणि म्हणूनच माझं गणित ठरलेलं होतं की ते बेदुणे 4 न राहता ते बेदुणे 5, 10, 100 असं काही असू शकत होतं. आणि हे बेदुणे 5, बेदुणे 10, बेदुणे 100 हे सगळं लोकांच्या आनंदाला कारणीभूत व्हावं एवढी एक मात्र त्याच्यात इच्छा होती. त्याचं कारण हे की आजूबाजूला आपण एवढं राजकारण बघतो, एवढं सगळं काही बघतो, एवढ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चर्चा ऐकतो, भांडणं बघतो आणि खूप खूप त्यामधनं आपल्याला टोकाचं डिप्रेशन येतं, निराशा येते. माझी खूप इच्छा होती की अशी निराशा किमान आपल्या लेखनाने लोकांना देऊ नये. आणि म्हणूनच बेदुणे 5 हे जेव्हाही आज तुमच्यासमोर मी ठेवते तेव्हा माझी इच्छा एकच असते की उद्या तुम्ही बेदुणे 5 हातात घेतलेलं असं फार काही त्याच्यातनं क्रांती वगैरे करण्याचा माझा काही विचार नाही आहे किंवा ते पुस्तक तुम्हाला हातात घेतल्यानंतर अगदी लोळवून लोळवून हसवेल वगैरे अशातलाही तो प्रकार नाही आहे. तर त्या लेखांमधनं फक्त ते तुम्ही हातात धरल्यानंतर कुठलाही चॅप्टर त्याचा उघडावा, तो वाचताना दिवसभराचं टेन्शन लोकांचं दूर व्हावं आणि संध्याकाळी जेव्हा आपण अगदी टेन्शन फ्री होण्यासाठी ते उघडून बसलेलो असतो तेव्हा फक्त एक हास्याची लकेर आपल्या चेहऱ्यावरती यावी, एवढंच बेदुणे 5चं माझ्याकडनं मी तेवढीच अपेक्षा त्या पुस्तकाकडनं केली होती. आणि आता तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सनंतर हे लक्षात येईल, तुमच्या प्रतिक्रियांनंतर हे लक्षात येईल की हे पुस्तक खरंच या अपेक्षेला उतरतं आहे की नाही. पहिलं बाळ आहे, त्याची 2-3 नामकरणं झालेली आहेत, आज शेवटचा नामकरण सोहळा आहे. त्याच्यामुळे अपेक्षा ही आहे की हे पुस्तक तुम्ही ज्या आनंदाने मी ते जन्माला घातलं त्याच आनंदाने तुम्ही स्वीकाराल. धन्यवाद. धन्यवाद सारिकाताई. म्हणजे आपल्याला याच्यावरनं कल्पना आलीच असेल की बोलणंच ताईंचं एवढं खुसखुशीत आहे तर लिहिणं किती खुमासदार असेल याचा अंदाज आपल्याला आलाच असेल. म्हणून मी म्हणतो की त्यांना ऐकत बसण्यापेक्षा जर आपण त्यांनी लिहिलेलं वाचलं तर आपण त्यांच्या अधिक जास्त जवळ पोचू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून मूळ 200 रुपये किंमत असलेलं पुस्तक आज प्रकाशनाच्या दिवशी, अजून व्हायचं आहे प्रकाशन, पण 160 रुपये या किमतीला आम्ही विकत आहोत. तर कृपया त्याचा लाभ घ्यावा. याच्यामागचं आणखीन एक संकल्पना अशी आहे की आता दिवाळी आहे, नवीन वर्ष आहे, तर मिठाई, गिफ्ट्स, भेटवस्तू हे आपण देतच असतो. पण विनोदरूपी साहित्याचा खजिना जर आपण लुटला आपल्या मित्रपरिवारात, परिचयांच्या लोकात, तर तो जास्त चिरतरुण टिकेल आणि लोक काहीतरी त्यातनं घेऊन जातील आणि त्यातनं त्यांना इम्प्लिमेंट करायचं, त्याची अंमलबजावणी किती करायची किंवा त्यातनं घ्यायचं किती हे त्यांना, पण आपण एक चिरतरुण भेट ही त्यांना देऊ, याच्या मागची संकल्पना ही आहे. सारिकाताई आत्ता त्यांच्या शालेय जीवनाविषयी बोलत होत्या आणि ही आवड लिहायची किंवा बोलायची ही त्यांना तिथे लागली हे सांगत होत्या. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली नाही ती मी आज सांगतो इथे. ही गोष्ट मला माझ्या मामानी सांगितली होती. म्हणजे अर्थात सारिकाताईंच्या बाबांनी मला ही गोष्ट सांगितली होती मी लहान असताना शाळेत. अर्थात आम्ही संभाजीनगरला दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो, तर ताई नेहमी कुठल्या तरी वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने किंवा वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने तयारी करत असायच्या. आणि तेव्हा मामाने आम्हाला सांगितलं होतं की ही माहिती का, ही काय, म्हणजे ही जरब आहे जबरदस्त. म्हणजे कुठलीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल तर
प्रतिस्पर्ध्यांमध्ये भीती असायची, अरे ही आहे म्हणजे आमचा चान्स गेला. तर तसं त्यांना वाटू नये म्हणून ताई काय करायच्या, जर एखादा वादविवादात स्पर्धेचा विषय असेल तर समोरच्याला आधी विचारायच्या, तुला तारक बोलायचं का मारक बोलायचं आहे? तो म्हणतो नाही मला मारक बोलायचं. मग मी तारक बोलते. मग मला तारक बोलायचं, मग मी मारक बोलते. म्हणजे असं कोणी करेल का हो, मला सांगा? प्रतिस्पर्ध्याला जे इंटर कॉलेजिएटसुद्धा म्हणजे त्या स्पर्धेला समोरच्याला विचारणं की तुला काय बोलायचं आहे आणि त्याच्याबरोबर विरुद्ध म्हणून त्यात पहिलं पारितोषिक मिळवणं, हा केवढा मनाचा मोठेपणा आहे. ही गोष्ट मला मामानी आमच्या सांगितली होती. रसिको, ज्येष्ठ कथाकथनकार वपू काळे यांनी आपल्या एका कथेत म्हटलंय की आडनाव कोणतं असावं हे निवडण्याचा पुरुषांना चॉईस नसतो. आणि आडनावावरून जर आपण एखाद्याची फिगर डोळ्यासमोर उभी करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न फसतो. कारण ते म्हणतात की पाटणकर, पटवर्धन असं जबरदस्त आडनाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहते. मी तत्पुरतं माझं बोलणं थांबवतो आणि मिलिंद सरांचं स्वागत करूया आपण. मिलिंद जोशी सर. मी श्री अनिल ढोले यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मिलिंद जोशी सरांचं स्वागत करावं. त्यामुळे मी म्हणत होतो की वपू काळेंनी असं म्हणून ठेवलं की आडनाव कोणतं असावं निवडण्याचा पुरुषांना चॉईस नसतो. कारण पाटणकर, पटवर्धन असं जबरदस्त आडनाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहते. पण पटवर्धन जेव्हा प्रत्यक्ष समोर येऊन उभे राहतात तेव्हा ते रिजबुडांसारखे दिसतात. पण मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की मंदार अनंत भारदे हे त्यांच्या नावाप्रमाणेच भारदस्त आणि बहारदार व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे लाभलेलं आहे पाहुणे म्हणून. तर मंदार सर व्यवसायाने विमान वाहतुकीत या क्षेत्रात जरी असले तरी ते कशात नाहीत असा प्रश्न पडावासा वाटेल इतके ते सर्वत्र कार्यरत आहेत. महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल MEDC आणि विजन महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य आहेत. नुकतेच मुंबईच्या प्रथितयश एशियाटिक लायब्ररीच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून त्यांची बहुमताने निवड झालेली आहे. अनेक वर्तमानपत्रातून प्रासंगिक आणि सदर लेखन हे त्यांचं वैशिष्ट्य. बघ्याची भूमिका हे त्यांचे लोकसत्ता वृत्तपत्रातील सदर प्रचंड गाजले. याच नावाने ते पुढे पुस्तक रूपातही प्रकाशित झाले. एक उत्तम वक्ता म्हणून ठिकठिकाणी त्यांना विविध विषयांवर विचार मांडणीसाठी बोलावलं जातं. हे इतर दिवशी जरी ते वक्ता म्हणून जात असले तरी आज मात्र ते एक वाचक म्हणून आपल्यासमोर प्रतिक्रिया मांडणार आहेत. मी मंदार सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपले विचार मांडावेत. मंदार भारदे. नमस्कार. आज या कार्यक्रमाला मी वाचक म्हणून आलो आहे हा एक भाग आहे. दुसरा भाग, मी, सॅबी आणि सारिका आम्ही तिघही जण चांगले मित्र आहोत आणि मित्राबद्दल चांगलं बोलणं हे एकूण थोडं कठीण आहे आणि ते अशा औपचारिक कार्यक्रमांच्या वेळेला आपण करणं अपेक्षित असतं. तर जेवढं शक्य आहे त्या मर्यादेमध्ये राहून मी या पुस्तकाबद्दल मला जे वाटतं ते मी आपल्याला सांगेन. सारिकाचं हे जे बेद उणे 5 पुस्तक आहे, या पुस्तकाच्या बद्दल काही सांगत असताना मला आधी नेहमी असं वाटतं की शिवाजी महाराज आले, त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. ती बोटं छाटल्यानंतर ते ज्या वेगाने आले त्या वेगाने ते तिथून निघून गेले. त्यांच्याबरोबर काही 5-50 मावळे आलेले होते. सो त्यांचं ते सगळं जे धैर्याच्या गोष्टी आहेत ते तो जो सगळा हिरोइझम आहे, तो सगळा हिरोइझम म्हणजे महाराजांचा, त्यांच्याबरोबरच्या लोकांचा, या सगळ्याची नोंद जी आहे ती नोंद इतिहासकार करतात. मी असं कधीतरी आठवून पाहतो की समजा मी, सारिका, सॅबी आम्ही त्या काळामध्ये असतो तर कदाचित महाराजांनी आम्हाला सैन्यामध्ये घेतलं असतं. आमच्या देशभक्तीबद्दल तेव्हा तरी निदान कोणी शंका घेतली नसती आणि आम्हाला त्यांनी सैन्यामध्ये घेतलं असतं. त्या सैन्यामध्ये घेतल्यानंतर आम्ही थोडेसे कवायत वगैरे करून अशा विशिष्ट वेळेला काय करायचं तेही केलं असतं. ती बोटं छाटली जाईपर्यंत पण आम्ही तिथे राहिलो असतो आणि मग नंतर एकदा कळलं की आता आपला अंतिमतः विजय झालेला आहे आणि आता आपल्याला परत जायचं. त्यावेळेला जर का समजा त्या शाहिस्तेखानाच्या मुदपाक खाण्यातनं जिलेबी तळण्याचा वास आला असता
आणि आम्ही जर का तिथे त्यावेळेला जिलबी खात थांबलो असतो आणि महाराज पुढे निघून गेले, मागे जे उरलेले होते त्यांनी पकडले, आम्ही त्यांच्या तावडीत सापडलो आणि नंतर मग महाराजांना मोठा त्रास करून घेऊन मोठ्या मनस्तापाने आम्हाला पुन्हा सोडून परत घेऊन जावं लागलं असतं. इतिहास जेव्हा लिहिला जातो त्याला हे सगळे जे हिरो लोक असतात त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. हे असे मागं रेंगाळणारे, भांबावलेले, कधीतरी चुकणारे, येता जाता एका पायात एक मोजा दुसऱ्या पायात दुसरा मोजा घालून फिरणारे, सतत ज्यांना असं काहीतरी वाटत असतं की झालं आपलं काही चुकलं तर नाही, आपले लोक हसणार नाहीत, असे सगळे वेंधळलेले लोक जे असतात ते काळाच्या सर्व टप्प्यांवर जर असत असतील तर त्यांची नोंद, त्यांची दखल कोण घेतं आणि ते मुळात दखलयोग्य आहेत की नाही. मला असं वाटतं की अशा सगळ्या गोंधळलेल्या, वेंधळलेल्या, घाबरलेल्या माणसांची दखल या बेदुणे 5मध्ये सारिकाने घेतलेली आहे. काय तिचे सगळे एक एक छान कॅरेक्टर्स आहेत, काय मस्त कॅरेक्टर्स आहेत सगळे. मला तिच्या कुलकर्णी काकू हे कॅरेक्टर मला मनापासून आवडतं. हिचं एकही कॅरेक्टर असं काही दैदिप्यमान वगैरे करायला जात नाही. त्याला काय क्रांती करायची नाही, त्याला काही जग बदलायचं नाही, त्याला अवघं सगळ्यांच्या समोर आपलं नाक वर करून चालायचं नाही. तो जसा जगतो आहे तो तसाच, अन्यथा मध्यमवर्गीय म्हणून हिणवला गेलेला माणूस सारिकाच्या लेन्सने पाहिला की मात्र एक छान चमकदार आणि अतिशय मस्त दिसायला लागतो. हे मला वाटतं सारिकाच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे, जे या बेदुणे 5मध्ये पदोपदी आपल्याला बघायला मिळतं. काय छोटी छोटी कॅरेक्टर्स आहेत. मला स्वतःला तिचं ते जे खारी विकणारा माणूस येतो त्या बिचाऱ्याचं शल्य आहे, ते विकलं जाईल न जाईल इतकं छान ती रंगवून सांगते. तिच्या लोकांच्या फजित्या होत असतात, तिच्या लोकांच्या अनेकदा वेंधळेपणा ते करत असतात. आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या आणि जशा जशा चुका करत राहतो त्या त्या चुका, त्या त्या आपल्या जगण्यातल्या कुचंबना, त्या त्या जगण्यातलं आपलं पदोपदी हास्यास्पद होणं ते सारिकाच्या लेन्स टिपत राहते आणि मला ते पराकोटीच्या गरजेचं वाटतं. काय होतं आता ते हल्ली काय झालं आहे, ते मोटिवेशनल स्पीकर्स झालेत आणि ते जागोजागी इतके आहेत की त्याने भयंकर गोंधळून जायला होतं. म्हणजे असं यूट्यूब वगैरे उघडलं की आपल्याला असं वाटतं की काय झालं आपल्या आयुष्याचं, हा काय करतोय, हा बिलेनियर झाला, हा मिलेनियर झाला, ह्याची मुलं चांगली निघाली, ह्याने काय मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या, याच्या पोराचं लग्न हा गेलं वर्षभर करतोय. अशा विविध गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपल्या मनामध्ये एक विलक्षण संकोच दाटून येतो की अरे म्हणजे का मी एकटाच मागे पडलो का काय. त्यावेळेला सारिकाची कॅरेक्टर्स पाहिली की असं लक्षात येतं की ते काही मोटिवेशनल वगैरे लोक राहू देत, आपल्यासारखं साधं सुधं जगणारी खूप माणसं आहेत, त्यांच्या जगण्यामध्ये खूप आनंद आहेत. मला खरोखर असं वाटतं की हे सगळे जे मोटिवेशनल्स म्हणजे आत्ता जे सगळेजण चर्चा करतात ना की लोक खूप डिप्रेशनमध्ये वगैरे गेलेली आहेत, तर मला असं वाटतं की त्या मोटिवेशनल स्पीकरमुळे गेलेत. त्यांनी जे मोटिवेशनाचा धबडगा लावलेला आहे त्याने लोक भयंकर घाबरून गेले आणि त्यांचं सगळं आयुष्य बर्बाद झालं. त्यावेळेला ना हे असं साधं सुधं छान जे सारिकाचं वाचायला येतं त्याच्यातनं असं वाटतं हा ठीक आहे, माझी कदाचित ही गाडी हुकली असेल पण पुढच्या गाडीमध्ये मला नक्की जागा मिळेल. मला असं वाटतं की ही आशा, हा आनंद जर एक लेखक म्हणून आपण कोणाच्या तरी जगण्यामध्ये निर्माण करू शकत असू तर सारिकाच्या लिखाणाचं कौतुक व्हायला पाहिजे. तिने सांगितलं की हे तिचं 3रा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. पहिल्याच पुस्तकासाठी 3 प्रकाशनाचे कार्यक्रम तिने केलेत. मला असं वाटतं की या वेगाने तिला महाराष्ट्र, देश आणि जगभरामध्ये विविध शहरांमध्ये असे प्रकाशनाचे कार्यक्रम करण्याची तिला संधी मिळावी आणि अशाच प्रत्येक वेळेला तिच्या आवृत्त्या संपत राहाव्यात याची आपण सगळेच जण मिळून आशा करूयात. विनोदी लिहिण्याचा ती प्रयत्न करते आहे. मला असं वाटतं की विनोदी लिहिण्याचा ती प्रयत्न करते आहे हे म्हणत असताना हे असंच असं पुलंनीही म्हणून ठेवलेलं होतं, असंच असं सर टाकसाळे सरही म्हणत असतील. याचं कारण असं की एखादा काय रहस्यकथा लिहित असेल किंवा एखादा काही गूढ लिहित असेल ना तर त्या लेखकाला कोणी म्हणत नाही अरे काय तू लिहिलं मी जराही घाबरलो नाही. कोणी काहीतरी असं ललित वगैरे लिहित असेल किंवा एखाद्याने रोमॅन्टिक लिहिलं तर कोण असं म्हणत नाही काय तू तर स्वतःला रोमॅन्टिक लेखक समजतो ना, आम्ही गजरासुद्धा नाही आणला बायकोला. असले जाब इतर लेखकांना कोणी विचारत नाही. पण विनोदी लिहिण्याचा कोणी प्रयत्न करत असतो ना त्याला मात्र अरे काय हसायला आलं मला पण काही मजा नाही आली, हे काय कळत नाही.
सो या अशा बऱ्याचशा याच्यातनं जाण्याचं तिने बाय चॉईसच निवडलेलं आहे की मला विनोदी लिहायचं आहे आणि साधं लिहायचं आहे. हे आत्ताच्या एकूण भवतालामध्ये ना भयंकर रिस्की आहे, भयंकर रिस्की आहे. मग आत्ताचा एकूण आपल्या वाट्याला जो काळ येतो त्या काळामध्ये तुम्ही निर्बुद्ध असायला हरकत नाही, दॅट इज ॲक्सेप्टेबल. पण तुम्ही काहीतरी चमकदार, काहीतरी टोपी उडवणारं, एखाद्याची मजा करणारं, एखाद्याची टीका करणारं असलं तुम्ही काही सांगायला लागलात तर भयंकर अडचणीचं होतं. या सगळ्या विनोदाची गंमत काय वाटते म्हणजे सारिकाच्या लिखाणाची मला एकूण गंमत काय वाटते, तिने आधीच डिक्लेरेशन देऊन टाकले की मला मी राजकारण करत नाही आणि मला राजकारणावर काही बोलायचं नाही. दिस इज अ परफेक्ट पॉलिटिकल विनोदी स्टेटमेंट. सो या सगळ्यातनं जर का समजा मग काय लिहिते ती सगळं काय सांगू पाहते, काय मांडू पाहते, मला असं वाटतं की खरोखरच आत्ता विनोदी म्हणजे हिची विनोदी लिहिण्याची जी पद्धत आहे ना ती गुदगुल्या करण्यासारखी आहे. ते खूप अवघड असतं, खूप अवघड असतं. तुम्ही गुदगुल्या केलात की तुम्हाला हसायला येतं. दाब थोडा वाढला की त्या गुदगुल्यांचे ओरखडे होतात आणि ते ओरखडे तुम्हाला खुपायला लागतात, त्या ओरखड्यांचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो. सो गुदगुल्या करण्यापाशी थांबायचं आणि त्याचे ओरखडे मात्र उठू द्यायचे नाहीत. हे प्रचंड कसबाचं आहे, जे कसब आत्तापर्यंत तिला चांगल्या पद्धतीनं साधलं आहे असं मला मनापासून वाटतं. दुसरं, ती सांगत होती की मी आगळपगळ बोलणार आहे. म्हणजे जोशी साहेब, तिने जवळजवळ तुम्ही येण्यापूर्वी असं सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती बोलणार आहे. म्हणजे ते जसं आपण ट्रॅक करतो व्हॉट्सअपवर की लोकेशन बघत राहावं, आता कुठपर्यंत आलं असं तिने धमकी दिलेली होती. साधलं. सो याच्यात या पूर्ण सगळ्या याच्यामध्ये विनोदी लिखाणाच्या सगळ्या मांडणीमध्ये तिने असं सांगितलं की मी बोलते, सांगते. मला ना एक शब्द त्यामुळे असं वाटतं की कसं लिहिते ती, काय लिहिते, तिची काय पद्धत आहे. तर आपल्याकडे एक फार सुंदर शब्द आहे, तो आहे वेल्हाळ. असं गोष्टी वेल्हाळमधला तो वेल्हाळ जो शब्द आहे ना तो छान वाटतो. तर तिचं ते सगळं लिहिणं जे आहे ना त्यामध्ये तो एक वेल्हाळपणा आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की गुदगुल्यांमध्ये थोडासा जर दाब वाढला ते थोडंसं त्या संतूरसारखंच आहे ना. तुम्ही ते वाजवत असताना जर नेमका दाब पडला तर सूर निघतो, दाब वाढला तर तार तुटते. नेमका दाब पडला तर गुदगुल्या होतात, दाब वाढला तर ओरखडे निघतात, बरोबर. तसं वेल्हाळपणा जो आहे त्या वेल्हाळपणालाही तितकी नेमकी तार सापडायला लागते, नाही तर त्याचं पाल्हाळ होतं. आणि ह्याची गंमत अशी आहे की ते अजिबात त्या पाल्हाळपणाकडे ती ते जाऊ देत नाही. आणि मला असं वाटतं की हे जे ती लिहिते आहे, चांगलं लिहिते आहे, ते तिने पुन्हा पुन्हा लिहितं राहावं. पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने तिच्या पुस्तकांच्या विविध शहरांमधल्या प्रकाशनाला आपल्याला जायला मिळावं आणि आपण सगळ्या तिच्या पुस्तकाचं पुन्हा पुन्हा इतकंच चांगलं स्वागत करावं अशी मी सगळ्यांच्या वतीने आशा, अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बोलण्याच्या ओघात माझं स्वागत सरांचं करायचं राहून गेलं, तर मी स्मिता कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी मंदार भारदे सरांचं स्वागत करावं. ते सांगितलं होतं चांगले बोले तरच करायचं, म्हणून मी ठेवून दिलं होतं स्वागत करणं. विनोदाचा विषय आहे, सॉरी. ओके. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मसाप पुणे या संस्थेचं साहित्य क्षेत्रात अत्यंत मोलाचं योगदान आहे. अशा संस्थेचे कार्याध्यक्ष आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभणं हे आपलं भाग्य आहे. तर मिलिंद जोशी सर हे शिक्षणाने जरी अभियंता असले तरी ते मनाने साहित्यिकच आहेत. म्हणजे 3 कथासंग्रह, 2 विनोदी शैलीतील पुस्तके, 3 चरित्रलेखन, 1 व्यक्तिचित्रात्मक संग्रह, शिवाय संत साहित्य, अनुभव कथन अशा सगळ्याच साहित्य प्रकारात जोशी सरांची यशस्वी मुसाफिरी झालेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक मोठ्या वृत्तपत्रात त्यांनी विविधांगी लिखाण केलेले आहे. याशिवाय जगभर त्यांच्या व्याख्यानाचे चाहते हे वाढतच जातात. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेपासून जवळपास सगळ्याच प्रख्यात व्याख्यानमालेत त्यांनी व्याख्याने लिहिली आहेत. त्यांच्या लिखाणासाठी मिळालेल्या पुरस्कारांची यादी जर इथे सांगायची झाली तर बहुधा कार्यक्रम इथे संपवावा लागेल, इतकी ती दीर्घ आहे. असं हे पुणेकरांचे लाडके व्यक्तिमत्व, साहित्यकार, व्याख्याते,
मिलिंद जोशी सर कार्यक्रमात पाहुणे म्हणून लाभले तर त्यांना आपण संवाद न साधताच कसं सोडणार. तेव्हा मी मिलिंद सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार कृपया मांडावेत. श्री मिलिंद जोशी. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनीनो, या साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहाला इतक्या गंभीरपणे व्याख्यानं ऐकण्याची सवय आहे की आज हास्याचे फवारे उडताना पाहून खरोखरीच मला चुकल्यासारखं वाटतंय. असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही. खरं तर कुठल्याही चांगल्या कार्याला एक जोशी पुरेसे असतात. आज 2 जोशी व्यासपीठावरती आहेत. हा सुद्धा एक चांगला योग घडून आलेला आहे. सारिका कुलकर्णी यांचा मला फोन आला की आपण प्रकाशनाला येत आहे का. तर मी पुणेरी पद्धतीने त्यांची फिरकी घेतली, मला पुस्तक मिळालेलं नाही वगैरे. पण त्या मराठवाड्यातल्या असल्यामुळं त्यांनी चांगलाच त्याचा सोक्षमोक्ष लावला आणि ग्रंथालयाला फोन करून मला पुस्तक मिळाले की नाही याची शहानिशा करून घेतली. पुन्हा मग पुस्तक वाचून मी त्यांना फोन केला. मला राहवलं नाही, इतकं ते सुंदर पुस्तक होतं. त्यामुळं मी आता मराठवाड्यातलंच आहे, पुण्यामध्ये 30 वर्ष राहतो आहे, तरी माझं पुणेरीपण सोडून मूळ मराठवाड्याची वृत्ती जागृत करून मी तात्काळ त्यांना फोन केला की मला पुस्तक आवडलेलं आहे. आणि त्यांना सांगितलं की खरोखरीच ते उत्तम झालेलं आहे. आत्ता मंदार यांनी फार सुंदर शब्दामध्ये त्याची सगळी मांडणी केलेली आहे. आज आपल्या दैनंदिन जीवनातूनच विनोद आणि हास्य हे हद्दपार होत आहे अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे घरामध्ये छान विनोद झाला तर हसायचं नाही आणि सकाळी कुठल्या तरी उद्यानामध्ये जाऊन हात वर करून कारण नसताना हसत बसायचं, अशी एक मोठी संघटनाच आता निघालेली आपल्याला दिसते. खरं तर त्यामध्ये वाईट वाटण्याचं काही कारण नाही. या हास्य संघाला ज्यावेळेला 25 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला त्यांच्यावरती पहिला लेख मीच लिहिलेला होता. पण जीवनातलं हे हास्य, ही स्वाभाविकता, विनोद किती आपण गमावत चाललो आहे याचं एक चित्र आज आमच्या समाजामध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळं वर्गामध्ये मुलं गंभीर, सभेमध्ये श्रोते गंभीर, घरामध्ये माणसं गंभीर. प्रथम यांना त्रिफळा चूर्ण देऊन यांचा बद्धकोष्ठतेचा विकार दूर करावा की काय, अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. तर या पार्श्वभूमीवरती मुकुंद टांगसाळे सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आठवतं आहे की नाशिकला जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये एक विषय होता की मराठी साहित्यातला विनोद मृत झाला आहे की काय. तर अनेक समीक्षकांनी मराठी साहित्यातला विनोद हरवला नसून तो मृतच झालेला आहे आणि आता त्र्यंबकेश्वरच्या घाटावरती त्याची क्रिया करण्याची वेळ आलेली आहे वगैरे अशी टोकाची मतं व्यक्त केलेली होती. पण मी इतका निराश होणारा नाही. जयंत दळवी नेहमी म्हणायचे, त्यांची जन्मशताब्दी आहे, की शाळेमध्ये असताना मी 3 काळ शिकलो होतो, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, आणि साहित्य क्षेत्रामध्ये आल्यानंतर 4था काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ. त्यामुळं कायम वडीलधाऱ्यांना असं वाटत असतं, म्हणजे पुलंच्या वेळेससुद्धा त्यांना वाटत असेल की आता पुढच्या पिढीत लिहिणारं कोणी नाही. टांगसाळे सरांना सुद्धा वाटत असेल पुढच्या पिढीत लिहिणारं कोणी नाही. पण मी आशावादी आहे, सारिका कुलकर्णी आहेत, इतकं निराश होण्याचं कारण नाही. आणि एकूणच आपलं सगळं जीवन ज्या पद्धतीने भोवंडून गेलेलं आहे आणि सतत कशाचा तरी मारा होतो आहे. मोटिवेशनल स्पीकर, आता मंदारनी फार सुरेख शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलं की हे इतरांना प्रेरणा देण्याच्या नादामध्ये स्वतःची प्रेरणा हरवून बसतात. म्हणजे जगाचं भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला स्वतःचं भविष्य समजू नये असा एक सगळा विचित्र. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, त्याच्यामध्ये भिजायचं नाही, पावसाचं चित्र टाकायचं, इट इज रेनिंग, आणि मग किती लाईक आणि किती कमेंट्स येतात त्याची वाट बघत बसायची. हे सगळं जे जीवनाचंच एकूण व्यापारीकरण झालं आणि साध्या साध्या गोष्टीतला आपण आनंद हरवत चाललो आहे. ऋषिकेशजी, तुम्हाला अनुभव सांगतो की मी पुण्यामध्ये नोकरीच्या शोधात आल्यानंतर मी पर्वतीच्या पायथ्याशी राहत होतो. माझा पत्ता 52 पर्वती गाव, पुणे 9 होता. तर मी क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केलं तर मला उत्तर आलं, स्टील यू आर लिव्हिंग इन गाव, सो वी आर नॉट एबल टू गिव्ह यू क्रेडिट कार्ड. आता रोज एका बँकेचा फोन येतो, तुम्हाला किती कर्ज पाहिजे, तर मी सांगतो किमान 5,000 कोटी असल्याशिवाय मी कर्ज घेत नाही, आणि मग पुन्हा त्या बँकेचे काही फोन येत नाही. तर हे जे काही सगळं चालू आहे सगळं अंगावरती येऊन पडतं आहे. तर या सगळ्यामध्ये आपल्या जगण्यातला जो साधेपणा आहे आणि साधेपणातला आनंद आहे तो आपण हरवत चाललेलो आहे. आणि त्यामुळं विनोदी लेखकाचं हे वैशिष्ट्य आहे की असे साधे साधे वाटणारे विषय ते बरोबर शब्दामध्ये पकडून त्याच्यावरती त्यांनी फार छान शब्दामध्ये लेखन केलेलं आहे. आणि त्यामुळं दुर्दैवाने आपल्या मराठी साहित्यामध्ये एक गोष्ट अशी झालेली आहे की वाचनीयता हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे साहित्याचं, याचंच विस्मरण आपल्याला झालं आहे. त्यामुळं जे अजिबात समजत नाही त्यालाच आपण सध्या अभिजात साहित्य असं म्हणतोय. बरोबर आहे ना टांगसाळे सर?
ज्याचं एकही पान वाचू शकत नाही ते अभिजात साहित्य, आणि त्या लेखकांना मग आपण अभिजात लेखक म्हणून वगैरे त्यांचा गौरव करतो आहोत. तर या पार्श्वभूमीवरती आपल्या जगण्यातले साधे साधे विषय शोधून, जसं मंदारनी उल्लेख केला की गुदगुल्या करून हसवणं, आणि त्या करत असताना जखमा किंवा बोचकारणं असं काही होणार नाही याची जी त्यांनी काळजी घेतलेली आहे ती मला जास्त महत्त्वाची वाटते. मंगला गोडबोले त्यांच्या अगोदरच्या पिढीमध्ये लिहिणाऱ्या आहेत सारिका कुलकर्णींच्या, म्हणजे ज्या काळामध्ये महिला हा लेखनाचा विषय होता किंवा महिलांच्या वरतीच विनोद केला जात होता, तर त्या चौकटीतून आता मराठी विनोद बाहेर पडलेले. एकूणच मराठी विनोदाची आपण परंपरा बघितली तर आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विनोदाचं फार अगत्याने स्वागत झालं असं आपल्याला दिसत नाही. आपल्याकडे धर्मशास्त्रावरचा स्वतंत्र ग्रंथ आहे, अर्थशास्त्रावरचा आहे, नाट्यशास्त्रावरचा आहे, कामशास्त्रावरचा आहे, पण विनोदाला वाहिलेला एकही ग्रंथ आपल्याकडे नाही. म्हणजे जसा एखादा स्वतंत्र प्रवाह असतो तसा आपल्याकडे नाही, एखादा ओघळ किंवा झरा असावा तसा आहे. संत साहित्यामध्ये विनोदाचा वापर केला गेला, पण तो रंजनापेक्षा सुद्धा अंजनासाठीच जास्त केला गेला. आणि त्यामुळे आपल्याकडे बघा, वारकरी संप्रदायामध्ये जी कीर्तनं होतात त्यामध्ये कीर्तनकारांनी हसवलं की पुढच्या क्षणी तो म्हणतो विठ्ठल विठ्ठल, परमेश्वरा आम्ही हसलो, विनोद केला, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा कर, आणि आता हे कीर्तन पुढं जाऊ दे. अशी एकूण सगळी परंपरा आपल्याकडे आहे. तर या ह्याच्यामध्ये असं विनोदी लेखन निर्माण होणं ही म्हणजे खरंच तो प्रवाहाच मुळामध्ये ज्याला आपण म्हणू क्षीण आहे, त्या क्षीण प्रवाहामध्ये आपलं योगदान देणाऱ्या लेखिका नव्या पिढीमध्ये देखील आहेत, याचा मला अतिशय आनंद होतो. आज विनोदी लेखन करणारे लेखक आहेत का, तर आहेत, पण विनोद पचवण्याची समाजाची ताकद शिल्लक राहिली आहे का याचा सुद्धा गांभीर्याने विचार करावा लागेल. म्हणजे त्यांचं भाषण मला ऐकायला मिळालं नाही, पण त्या म्हणाल्या मी राजकीय विषयावरती लिहित नाही. त्यांचं लेखन हे राजकीयच आहे असं मला म्हणावं लागेल, कारण कुठलीही व्यवस्था ही शेवटी राजकीय पाठबळ असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळं त्यांचं भाष्य हे राजकीय भाष्यच असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळं तो एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे विनोदबुद्धी क्षीण होणं आणि हास्य लोपणं हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचं लक्षण मानावं लागेल. तर त्या दिशेनं सुद्धा आपल्या समाजाची वाटचाल आज होताना दिसते आहे. आणि त्यामुळं विनोदी साहित्य निर्माण होतं आहे का, तर ते होतं आहे, पण ते पचवण्याची समाजाची ताकद हा सुद्धा एक चिंतेचा विषय म्हणून आपल्याला निश्चितपणाने त्याच्याकडे बघावं लागेल. त्यांनी किती साधे सोपे विषय सगळे निवडलेले आहेत. म्हणजे मला परीक्षार्थी हा विषय खूप आवडला. म्हणजे आपण सगळेच कधी ना कधी परीक्षा देत असतो, पण एकेका विषय जर घेतला, नुसता गणित घेतला, तर काटकोन विशाल कोण, आणि आपल्या मुळामध्ये ज्ञानभाषेचा आग्रह आपण मराठीमध्ये धरतो, पण एखादं पुस्तक किती जड आणि वृक्ष भाषेत असावं याचा उत्तम आदर्श वस्तुपाठ म्हणजे आपली पाठ्यपुस्तक आहेत. मला आठवतं आहे आर्किमिडीजचं तत्व, कोणताही पदार्थ कोणत्याही द्रवात अंशतः अथवा पूर्णतः बुडवला असता तो आपल्या आकारमाना एवढा द्रव विस्थापित करतो. आता मला सांगा, यातलं त्या 5वी ते 10वीतल्या पोराला काय कळणार आहे? नाही कळणार. पण ते सगळं त्याच्यामध्ये म्हणजे ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये. आणि एकूण या आपली परीक्षा पद्धती म्हणजे आता पुण्या मुंबईला तर मुलगा 10वी 12वीला गेला की पूर्वी नातेवाईकांना पत्रच लिहायचे की आमचे चिरंजीव सध्या 10वी 12वीला बसलेले आहेत, त्यामुळे वर्षभर न येण्याचे करावे. आता CET-मुळं त्या गोष्टीतून बऱ्याच जणांची सुटका झालेली आहे. तर परीक्षा नावाची जी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवरती बसली, आणि त्याचा शेवट करताना त्यांनी जे सांगितलं की जगण्याची जी खरी परीक्षा आहे तिला आपण कधी सामोरं जाणार आहोत की नाही, तो एक भाग. आणि एकूणच सगळं जे काही मार्केटिंग झालं आहे, उत्सवापासून आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट आणि आपला आनंदसुद्धा त्याच्यावरती आज ठरतो. म्हणजे दिखाऊपणा जो आहे समाज जीवनातला त्यावरती अतिशय मार्मिक आणि परखड भाष्य त्यांनी आपल्या या सगळ्या लेखनामध्ये केलेलं आहे. म्हणजे आपण मुलीसाठी नवरा पाहताना त्याच्याकडे किती बंगले आहेत, किती गाड्या आहेत, त्याचा पगार किती आहे, सासू सासरे नावाचे 2 डस्टबिन घरामध्ये आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी पाहतो. पण ज्या मुलाबरोबर आपल्या मुलीला आयुष्य काढायचं आहे त्याचा स्वभाव कसा आहे, तो निर्व्यसनी आहे का, या गोष्टी आपण कधी पाहत नाही. हॉटेलमध्ये जाताना ते किती स्टार आहे हे पाहतो, पण पदार्थांची चव काय आहे हे अजिबात पाहत नाही. त्यामुळे माझीसुद्धा खूप गफलत होते आणि माहीत नसलेला पदार्थ तर आपण आवर्जून मागवतो. माझ्याच लग्नाच्या वाढदिवसाला मी गेलो आणि इतका एक अवघड पदार्थ मागवला ऋषिकेशजी, आणि तो इतका बेकार निघाला हे काही सांगायलाच नको. तर मी शेवटी त्या वेटरला म्हटलं की या पदार्थाचं नाव व्हेज पश्चाताप असं ठेवलं तरी चालेल, की इथून पुढच्या काळामध्ये तो कोणी खाणार नाही.
तर एकूण या दिखाऊपणाचं समाजाला असलेलं आकर्षण आणि त्यामध्ये त्यांनी ती जी विसंगती शोधलेली आहे ती मला जास्त महत्त्वाची वाटते. आणि त्यामुळं विनोदकार हा समाजाचा उपकार करताच असतो. म्हणजे तो क्षणभर त्यांनी हसवला असेल, पण या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष वेधण्याचं त्यांनी जे काम केलं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशा उत्तम विनोदी लेखनासाठी मुख्य म्हणजे तुमच्याकडे त्या प्रकारची एक खेळकर वृत्ती असावी लागते जीवनातल्या अनुभवांकडे पाहण्याची. आणि दुसरं म्हणजे सूक्ष्म निरीक्षण शक्ती असावी लागते. आणि भाषासुद्धा तितकीच प्रसन्न असावी लागते. त्यांनी भाषेच्या ज्या सगळ्या करामती केलेल्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला आत्ता सांगत नाही, कारण ते पुस्तक तुम्ही वाचावं अशी अपेक्षा आहे. आणि या सगळ्यांची गुंफण करून त्यांनी ज्या पद्धतीने हा सगळा विषय मांडलेला आहे तो मला अधिक महत्त्वाचा वाटतो. आणि त्यामुळे विनोद बुद्धीची ढाल हातामध्ये असली आणि अंगामध्ये रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना हसत सामोरं जाता येऊ शकतं. शेवटी हे जे अंगावरती येणार आहे ते तर आपण टाळू शकत नाही, कारण काळाने ते आपल्यासमोर उभंच केलेलं आहे. पण त्याला सामोरं जाताना जर हे चिलखत आपल्याला घालता आलं रसिकतेचं, तर आपण ते अगदी उत्तम रीतीने त्याला सामोरं जाऊ शकतो. असा एक आशावाद जागवणारं हे सगळं लेखन आहे. आणि त्यामुळे चि.व्ही. जोशींनी फार छान शब्दामध्ये म्हटलं आहे की उपहासापेक्षाही परिहासाला प्राधान्य देणारा विनोद हा सर्वश्रेष्ठ मानला पाहिजे. तर तो परिहास मला सारिका कुलकर्णी यांच्या सबंध लेखनामध्ये मिळतो. जुन्या काळातले जे समीक्षक होते त्यांचं एक म्हणणं असं होतं की विनोदकाराला आपलं एखादं अपत्य निर्माण करून ते गाजवता आलं पाहिजे साहित्य विश्वामध्ये. मग अगदी चि.व्ही. जोशींच्यापासून ते सगळ्या विनोदी लेखकांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. पण सारिका कुलकर्णींनी असं अमुक एकच एक व्यक्तिचित्र न उभं करता किंवा एकच एक कॅरेक्टर ज्याला आपण म्हणू ते केंद्रस्थानी न ठेवता, ज्याचा उल्लेख भारदींनी केला की अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा त्यांच्या लेखनामध्ये ज्या भेटतात त्या मला अधिक महत्त्वाच्या वाटतात. आणि त्यामुळं आजच्या काळामध्ये दुर्दैवानं गोष्ट अशी झाली, कवितेच्या बाबतीमध्ये मी अनेकदा सांगितलं की प्रेमकविता लिहिणं म्हणजे तुम्ही काहीतरी अपराधच करताय असं एक वातावरण तयार झालं. व्यवस्थेवर भाष्य केल्याशिवाय तुम्ही कवीच होऊ शकणार नाही अशी जी एक मानसिकता निर्माण झालेली आहे. त्यामुळं साधं लिहिणं, सोपं लिहिणं, असं प्रसन्न शैलीतलं लेखन करणं, विनोदी लेखन करणं म्हणजे यांना गंभीर काही जमत नाही असा जो एक भ्रम निर्माण झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती यांनी जे लेखन केलेलं आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. शेवटी विनोदी लेखन करणं हे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. याचं कारण आचार्य अत्रेंनीच आपल्याला सांगितलं आहे की देवादिकांनी समुद्र मंथन केलं, त्यांना 14 रत्न सापडली, पण विनोद नावाचं 15वं रत्न त्यांना सापडलं नाही, कारण त्यासाठी संसारातील अनुभवाचंच मंथन करावं लागतं. त्यामुळं ऋषिकेशजी स्वर्गामध्ये रंभा आहेत, अप्सरा आहेत, अमृत आहे, पण विनोद नाही. त्यासाठी सारिका कुलकर्णींचीच पुस्तकं आपल्याला वाचावी लागतील. तर असं हे वेगळ्या धाटणीचं पुस्तक. आणि मुकुंद टांगसाळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, फार चांगली गोष्ट आहे. त्यांच्या लेखनाचे आम्ही सगळे चाहते आहोत आणि त्यांचं लेखन वाचत वाचत आमच्या सगळ्या विनोदबुद्धीचं भरणपोषण झालं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यांची उपस्थिती या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. ऋषिकेशजी या ठिकाणी आले आणि साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. इथे गंभीरतापूर्वक लेखन करणाऱ्या लेखकांचा जसा सन्मान साहित्य परिषदेने केला आहे, तसं टांगसाळे सर विनोदी लेखन करणाऱ्या जवळजवळ सर्व लेखकांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने दिलं आहे. आणि ते मग अगदी गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी कोल्हटकरांच्यापासून ते आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, द मा मिरासदार इथपर्यंत ती परंपरा आपल्याला दिसते. तर आजकाल मराठीमध्ये विनोदी लेखन हे दुर्मिळ होत असताना अशा प्रकारचं एक छान पुस्तक आलेलं आहे बेदुणे पास नावाचं. तर आपण सर्वजण ते विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द. धन्यवाद मिलिंद सर, आपल्या मार्गदर्शनपर विचार आपण मांडले त्याबद्दल. रसिको, आपण आता ज्याची आतुरतेने वाट पाहतोय त्या क्षणाला आपण जाऊया. मी आजचे आपले प्रमुख पाहुणे ऋषिकेश जोशी सर आणि अध्यक्ष मुकुंद टाकसाळे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया बेदुणे 5 या पुस्तकाचं प्रकाशन करावं.
आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री ऋषिकेश जोशी यांना कोणी ओळखत नाही असा माणूसच नाही आहे. मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी, मालिका यातून त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. बोलण्याची खास कोल्हापुरी शैली असणारे ऋषिकेश जोशी हे आपल्यासमोर प्रामुख्याने आले ते घडले बिघडले, श्री गंगाधर टिपरे, हसाच्या कटफू या मालिकांमधून. स्पंदन, बिग बॉस मराठी 1 यात त्यांची भूमिका तर होत्याच, पण एका लग्नाची दुसरी गोष्ट यामधील मुक्ता बर्वेचे बॉस झालेले ऋषिकेश जोशी अजूनही सगळ्यांना आठवतात. निशाणी डावा अंगठा, दे धक्का, हरिश्चंद्रची फॅक्टरी, देऊळ, अगबाई अरेच्चा अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी केलेली भूमिका आपल्या स्मरणात आहेच. पोस्टर बॉईजमध्ये त्यांनी केलेली भूमिका आठवली तर अजूनही ओठावर हसू फुलतं. नुकतंच मान अपमानाची गोष्ट हे त्यांनी निर्मित केलेलं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे आणि त्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात NSDचे स्नातक असलेले ऋषिकेश जोशी हे तमाम मराठी हृदयाच्या जवळचे कलाकार, पटकथा लेखक आहेत एवढं मात्र नक्की. मी ऋषिकेशजींना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. ऋषिकेश जोशी सर. नमस्कार. ती अशी औपचारिक सुरुवात भाषणाची कशी करतात, खरं म्हणजे बरंच काही बोलावंसं वाटतंही आणि त्याच्यामुळं नंतर असं वाटतं की गप्पच बसावं. म्हणजे मंचावर उपस्थित असलेले मिलिंदजी वगैरे असं म्हणण्यापेक्षा मला म्हणायचं म्हणजे इथे बसलेले सगळे, एकतर मी सारिकाजींना माझा आजच परिचय झाला आहे त्यांचा व्यक्तिशः, पण मिलिंदजींना मी अनेक वर्ष ओळखतो. मुकुंदजींचं लिखाणं वाचत मी मोठा झालो, म्हणजे माझं वय वाढलं, मी मोठा झालो असं म्हणता येणार नाही. आणि त्याहीबरोबर मंदार आणि हे वगैरे इतक्या अप्रतिम लोक बोललेत आत्ता इथे. त्यांची सकाळी बॅटिंग मी बघितली आज गंधर्वाला. कुठलाही विषय द्या, ते ॲक्च्युली ते तेंडुलकरसारखं आहे. ते पाटा विकेटपासून ते गाबाच्या खेळपट्टीपर्यंत कुठेही बॅटिंग करणारा माणूस आहे तो. आणि सारिकाजींचं भाषण ऐकलं. सगळ्यांचं ऐकल्यानंतर आज हा मराठी साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये कार्यक्रम जो घेतला गेला, तर मला मुळात आधी हा कधीच मला कायम प्रश्न पडलेला आहे हा, किंवा मला फार अशी शंका येते की अशा पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवतात, ह्याच्यामध्ये माझं काय नक्की असं झालं आहे, काही आपली ओळख चुकली आहे की काय, माझ्याबद्दल काय समज काय होतं. दोन गोष्टी होतात की आपण आपल्याला काय समजतो आणि लोक आपल्याला काय समजतात, हे एकदा आपल्याला कळलं. आणि त्यांनी मगाशी बोलता बोलतात बघा विनोद कसा निर्माण होतो बघा. त्यांनी मगाशी मला फोन जो आला त्याच्याबद्दल त्यांनी तुम्हाला सांगितलं की त्यांनी मला फोन केला, पुस्तक प्रकाशन आहे. माझा त्यांचा परिचय नव्हता म्हणून मी त्यांना म्हटले की अच्छा पुस्तक प्रकाशन, आणि तुम्ही जाता का. आता असं कसं काय, एखाद्या नटाला कुठं जाता का हा प्रश्न, म्हणजे तो तर पुस्तक प्रकाशनाला जातो, तर तुमच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे. तर पहिला मला प्रश्न पडला की का, म्हणजे तर मी त्यांना सहज म्हटलं की म्हणजे त्यांनी जो उल्लेख केला की पुस्तक काय आहे त्याच्यावर मी ठरवेन, तर माझ्या डोक्यातली गोष्ट अशी होती की कुठेतरी काहीतरी म्हणजे भूगोलावर कोणीतरी संशोधन केलं आहे, कुठेतरी काहीतरी नामिबियातले प्रश्न कोणीतरी मांडलेत त्याच्यावर काहीतरी संशोधनाचं पुस्तक असेल. तर अशा पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलवतं मी काय करणार आहे तिथे. अपेक्षित असतं की पुस्तक वाचून तुम्ही त्याच्यावर बोलायला तर लावतातच लोक. नाही असं नाही आहे ते. तर त्या म्हणाल्या की तुमच्या जॉनरचं पुस्तक आहे ते. तर मला कळेना माझा जॉनर काय आहे. तर विनोदी पुस्तक आहे. मग मला फार माझी चिकित्सा जागवली आणि मला तत्क्षणी मला कन्फर्मेशन का झालं की उत्तम ह्या विनोद करतात किंवा होतोही आणि उत्कृष्ट विनोदी वृत्ती आहे त्यांची. आता पुण्यामध्ये काल जो कार्यक्रम झाला शहेनशाह नावाचा अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त, तर तो असा एक सांगीतिक कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये पुण्यातले आणि मुंबईतले तमाम असे
मान्यवर गायक त्याच्यामध्ये होते आणि त्या पोस्टरवर माझाही चेहरा होता. त्या कार्यक्रमात मी असणार आहे. तर त्यांनी मला चटकन विचारलं, तुम्ही गाता का हो? मला कळलं की ह्याच्यापेक्षा वेगळं विनोदी काय असू शकत नाही. तुम्ही गाता पण? म्हटलं नाही, ह्या विनोदी लेखिका आहेत. मी त्यांना असं विचारलं की उरलेल्यांना तुम्ही हे विचारता का तुम्ही अभिनय करणार आहे का तिथे म्हणून? पण ते आणि अशा प्रकाशन समारंभाला येऊन इतके सगळे अप्रतिम बोललेले असताना त्यातही मगापासून मी इथं बसलो तर मुकुंदजींच्या शेजारी बसायचं म्हणजे मी त्यांना म्हटलं मगाशी जागा दाखवा म्हणजे ते संत कबीरांचा दोहा आम्ही वेळीच गोंधवून घेतलेला आहे. ऐसी बात बोली ये कोई न बोले झूठ, ऐसी जगे बैठी ये कोई न बोले ऊठ. म्हणून आधी विचारावं कुठं बसायचं आहे ते. इथे बसलो तर असं पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला जाऊन त्यातही मराठी साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये जाऊन मी सगळे हे जे बघतोय ना ही लोकोत्तर माणसं, तर मला सारखा असा प्रश्न येत होता की इतकं अप्रतिम एक्सप्रेशन प्रत्येकाचं टिपलं आहे की मला असं दिसते की गदिमांचं एक्सप्रेशन असे की तू तू बोलणार आहेस इथे असं वाटते ते एकदम. पुलंचं एक्सप्रेशन असं की अरे तुझं काय काम आहे इथे असं बघा ते बघा ते. आणि नेबाडेन तर असे आहेत की तू तुझा काय संबंध आहे इथे असं. म्हणजे आणि समोर बसलेले सगळे जाणकार सुज्ञ यांच्याबरोबरीनं हे ह्याचं दडपण इतकं मरणाचं आहे माझ्यावर. तर एखाद्या लेखकाचं पुस्तक छापून येणं ही प्रक्रिया जी आहे ती फार एखाद्या बाळणपणासारखीच आहे ती. त्याचे सायास प्रचंड आहेत आणि कारण त्या सगळ्याच्यातनं मी सुद्धा गेलो. असं काही कोणी कधी पुस्तक आता आपलं पुस्तक यावं वगैरे असं माझं वैयक्तिक असं काही स्वप्न बिप्न नव्हतं. आपल्याला लिहिता येतं का नाही असं आपल्याला वाटणं आणि आपल्याला लिहिता येत असेल बहुधा आपण लिहून बघावं आणि लिहून झाल्यानंतर वाचून दाखवण्याचं धारिष्ट्य येण्याचा एक टप्पा येतो आणि ते धारिष्ट्य झाल्यानंतर समोरच्या माणसाची प्रतिक्रिया अभिप्राय त्याच्यानंतर हळूहळू त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो असा एक मानसिक भावनिक टप्पा आहे. तर मला नेहमी असं वाटतं की ललित लिखाण हे फार अवघड गोष्ट आहे ती. कारण आत्ता मंदार का कोणी उल्लेख केला की संशोधन एखाद्या विषयाचं संशोधन करायचं असेल तर त्या संशोधनाला आधीच्या विद्वानांनी असलेले त्याचे संदर्भ ग्रंथ आहेत, त्याला एक रेफरन्स पॉईंट आहे, त्याच्यावर भरपूर लिहिलेलं आहे. मग त्याला तौलनिक सतत काहीतरी तुम्हाला एक मापदंड आहे आणि मग त्याला एक विज्ञानाची चौकट आहे आणि सगळ्या 100 गोष्टी आहेत. त्यामुळे एक वेळ संशोधन खूप सोपं जातं. ललित लिखाण काय जगण्यावरचंच लिखाण आहे. आता जगण्याचं संशोधन कसं करणार ते? जगण्याचं संशोधन म्हणजे काय जगायलाच पाहिजे त्यासाठी आणि ते रोज जगायला पाहिजे आणि परत आणि त्यातही विनोदी असं जर असेल तर का जटिल. म्हणजे मी सुद्धा म्हणजे इतक्या वर्षानंतर मला असं लक्षात येतं की विनोदी अभिनय करणं आणि विनोदी लिखाण करणं आणि ह्याच्यामध्ये मला जे काय अवगत झालं त्याच्यामध्ये मला असं जाणवतं व्यक्ती म्हणून परिस्थिती कुठलीही असू दे, विदारक असू दे, ती सकारात्मक नकारात्मक काय वाटेल असू दे, जी व्यक्ती स्वतः वृत्तीनं आनंदी असते ना तिला चांगला विनोद साधता येतो. त्यामुळे आजच्या सगळ्या रोजच्या जगण्यामध्ये आनंदी राहणं स्वतःसाठी हीच इतकी अतिशय आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि प्रसंगांकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो तुम्हाला स्वतः आनंदी राहून तटस्थपणानं एखादा प्रसंग अत्यंत गंभीर असतो पण तुम्ही कसं त्याच्याकडं बघता किंवा लोक कसे काय बघू शकतात. अगदी छोटंसं पुण्यातलं उदाहरण सांगतो. मी एक रेकॉर्डिंग करून मला एका रेकॉर्डिंगला जायचं होतं. त्या काय स्वरूप काहीतरी बिल्डिंग होती आणि माझं काहीतरी ते रेकॉर्ड खूप मला कळलं की 10 वाजता नाही आहे, दुपारी 3 वाजता वगैरे यायचं म्हणून मी खाली येऊन ते सुयोग चेंबर्स तिथे येऊन माझ्या भावाकडे मला भरतनाट्य मंदिरला जायचं आहे म्हणून मी तिथे येऊन ओला बुक केली रिक्षा. सुयोग चेंबर्सला खाली उभं राहिले, सुयोग चेंबर्सच्या खाली ओला बुक केली आणि 5 मिनटात रिक्षावाला आला. तो म्हटला OTP, तर त्याला मी दिला. आता OTP दिल्यानंतर रिक्षावाला म्हटलं की तुमची जर्नी एंड आहे इथे. माझं एवढं भांडण झालं त्याच्याशी की अरे मी ह्या चेंबरमधनं खाली उतरलो, रिक्षा मागवली, OTP मागितलंस आणि तेवढं तुझा जर्नी एंड आहे हे सांगायला तू का आलायस इथे.
म्हणजे एका कोल्हापूरच्या माणसाला ज्यानं मुंबईत करिअर केलं तर पुणेरी माणूस तो येऊन जागेवर सांगतो तुझं करिअर एंड आहे म्हणून तो जायला निघाला तो. आणि आता ते जेव्हा भांडण झालं ना तर ॲक्च्युली प्रसंग गंभीर, पण मला इतकं हसू येत होतं की आपल्याला असं कुणीतरी रोजच्या जगण्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण जर ठरवलं हसायचं आहे आणि मजा घ्यायची आहे. मी म्हटलं अरे मी पाय पण ठेवला नाही रे तुझ्या रिक्षामध्ये, मी बसलोच नाही तर 27 रुपये कशाचे मागतोयस तू. तर आजूबाजूला लोक बघत होते, तर मी ज्या पद्धतीनं त्याच्याशी बोलत होतो त्याच्यात मलाही मजा येत होती आणि रिक्षावालाही म्हटलं की नाही तुमचं बरोबर आहे खरं तर. तर त्या जितके प्रसंग गंभीर, जितकी परिस्थिती विदारक, तितकी विनोदाला जागा जास्त असते. मी पुण्यातच आमचे एक मित्रवरी त्यांचे वडील गेले म्हणून मी स्मशानभूमीमध्ये आम्ही सगळे उभे होतो आणि विद्युत दाहिनीसाठी अशा रांगा होत्या हो प्रेतांच्या. एक गृहस्थ पळत पळत आले आणि त्यांना वाटलं की आपलं अंतिम दर्शन चुकलं आहे म्हणून ते असलेल्याच प्रेतावर एकदम खाली वाकले आणि रडा लागले जोरजोरात. त्यांना कळली की अरे यांच्यासाठी आलो नाही. आणि खरं आम्ही डोळ्यात देखत बघितला हा प्रसंग अशा स्मशानामध्ये आणि ते इतके भडबड भडबड रडावे बघितलं सॉरी हां असं म्हणाले आणि गेले. आम्ही ज्यांच्यासाठी उभे आहे आता अशा परिस्थितीत मला सांगा तुम्ही काय म्हणजे करायचं आपण. आता हे ना मला नेहमी असं वाटतं की परमेश्वरानं अशा प्रसंगांची योजना आमच्यासाठीच केली असावी. किंवा आम्ही प्रसंग सांगतो सगळे म्हणतात अरे तुझ्याकडे कसे काय हे किस्से असतात. म्हटलं अरे नाही ते असतात, फक्त आपल्याला बघता आलं पाहिजे. ते ICUज असू देत, स्मशानभूमी असू देत, शोकसभा, सगळ्या त्याच्यासारखी विनोदी जागा नाही. तर याच्यामध्ये एक की म्हणजे मी मुद्दाम का म्हटलं माझा त्यांचा परिचय सारिकाजींचा अजिबात म्हणजे हे आता मित्रमंडळी आहेत तिथे, त्यांना ओळखणारे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी आहेत. ओळखीच्या व्यक्तीबद्दल बोलणं एक वेळ सोपं असतं, पण अजिबात व्यक्तीची काहीच ओळख नाही तेव्हा तर अतिशय अवघडच आहे. पण त्यांचं लिखाण वाचल्यानंतर मला जी त्यांची ओळख झाली ना ती मी असं मला स्कॅन झालं ते की ही व्यक्ती मी पाहिलंही नव्हतं. हे सोशल मीडियावर जो फोटो येतो आता अनुभवाने लक्षात आले की ते गृहीत धरायचं नसतं. जो हो कारण काय आहे की सोशल मीडियाला आलेले फोटो किंवा काय जे आहे तेव्हा त्या व्यक्ती एरवी तिथं बोलून समोर जेव्हा उभे राहतात तेव्हा असं कळतं की ह्या व्यक्तीशी बोललो आहे कधी. म्हटलं जोपर्यंत आपण भेटत नाही तोपर्यंत. पण त्या लिखाणामधनं त्या व्यक्तीचं सगळं भावनिक मानसिक सगळं स्कॅन होत जातो माणूस. आणि मग हे रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींबद्दल लिहिणं हे इतकं जटिल आहे. आणि त्याच्यामध्ये परत स्त्री विनोदावर लिहिणाऱ्या लेखिका नाही आहेत वगैरे, फार नाही आहेत वगैरे. त्याला आता काय कारण असेल हा एक वेगळ्या संशोधकांचा ह्यांचा साहित्य हे यांचा विषय आहे तो. त्यांनी ते निर्माण कराव्यात ते व्यक्ती अशा सगळ्या. पण त्याच्यामध्ये संसार, रहाटगाडगं, एकूण सगळी जबाबदारी आणि ह्याच्यामध्ये वेळ काढून परत आता पुरुषांना त्याअर्थी पुरुष तसे फार डॅमचिन असतात, ते कशात फारसे पडत नाहीत. पण ते स्त्रियांना रोजच्या जगण्यामध्ये परत एकदा विशिष्ट तटस्थपणानं बघण्यासाठी तो जो एक मानसिक शांतता किंवा दिवसभराचं सगळं टॅली केल्यानंतर आतमध्ये असलेला जो आनंदाचा कारंजा जो आहे ना तो तुम्हाला लिहायला प्रवृत्त करतो. आणि मला लक्षात आलं की ही व्यक्ती जी आहे सारिका कुलकर्णी ही अतिशय मजेत असणार आहे ही. कारण जिथं कुठं जाऊ तिथे एका विशिष्ट ती प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती अत्यंत प्रफुल्लित असल्याशिवाय तुम्हाला असं लिहिता येणं शक्य नाही. मग विषयांचा वेगवेगळा व्यासंग आहे. व्यासंग असल्यामुळे व्यासंग म्हणण्यासारखं काही नाही, पण प्रत्येक विषयाची आवड असणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे साहित्य असू दे, संगीत असू दे, अभिनय असू दे. आता 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 विनोदी लेखिका म्हटल्यानंतर शॉपिंगवर लिहिलं नाही असं होऊच शकत नाही. आता त्यांना आणि मुख्य म्हणजे काय की एक गोष्ट आणि अनुभवानं अशी लक्षात येते की विनोदी लिहिण्याची पात्रता जी आहे ना, ज्या माणसाला स्वतःवर हसता येतं त्याला विनोद चांगला लिहिता येतो. आणि ज्याला स्वतःवर हसता येत नाही त्याचं इतर लोक करून टाकतात, त्याचं काम इतर लोक करून टाकतात. आणि हो कारण काय होतं आपल्याला आपल्या उणीवा जेव्हा लक्षात येतात तेव्हा ॲक्च्युली तिथूनच विनोद सुरू होतो. आणि हे मी खूपदा स्वतः अनुभवलं आहे की आपल्याकडे पण तटस्थपणानं बघणं आणि ते सगळं ह्यांच्या लिखाणामध्ये मला ते दिसलं. आणि मग पुस्तक लिखाण आणि एखादं पुस्तक लिहायचं आहे तर खरं म्हणजे विनोदी भूमिका अभिनय करणं गोष्ट वेगळी आहे, विनोदी पद्धतीनं उभं राहून बोलणं वक्तृत्व ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे. आणि लिखाण ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. लिखाणासाठी एक वेगळं जे ट्रेनिंग लागतं त्याला
तुमची ज्या भाषेत लिहायचं त्या भाषेचा अत्यंत टोकाचा अभ्यास पाहिजे. व्याकरणाचं इंजिनिअरिंग परफेक्ट पाहिजे. शब्दांच्या जाती, शब्दांचे विभ्रम, शब्दांचे आघात आणि शब्दसंग्रह इतका विपुल. त्याच्यानंतर ॲक्च्युली मला भाषा अवगत आहे, पण मला सुचणे ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे अप्रतिम भाषा असलेले सगळे लेखक असू शकत नाहीत आणि ज्यांना अप्रतिम कल्पक सगळ्या प्रचंड चमकदार कल्पना येतात ते सगळे लिखाण करू शकत नाहीत. ते उत्तम सुचणं आणि लिखाण करण्याची भाषेची आणि ही सगळी ह्या दोन्ही गोष्टीचा संगम असेल तरच ते लिखाण चांगलं होऊ शकतं. आणि तो यांच्यामध्ये मला त्यांचं पुस्तक बेदुणे 5 वाचून मला लक्षात आलं. आणि मग आता असं पुस्तकाचं प्रकाशन समारंभ म्हणजे काय मजा आहे की एकाच पुस्तकाचे 2-2, 3-3 प्रकाशन समारंभ. आणि आता त्या म्हणाल्या की पहिलंच बाळणपण आहे, पहिलंच हे एरवी हे सांगणं उचित नव्हे, होऊ देत बाळणपण अजून खूप येऊ देत, पुस्तकं काही बिघडत नाही अशी पुस्तकं लिहून एवढं तुमचं नाव मोठं व्हावं की पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला हे होते. त्यामुळं नंतर कालांतरात माझाही थोडासा मान वाढल्यासारखं होईल की मी त्यावेळेला होतो वगैरे, हे त्यावेळेला कोणीतरी असतील. एवढं नाव लौकिक तुमचा व्हावा. मग एकूण सगळे विषय सगळे बघितले आणि विषयांची निवड. मी पण ॲक्च्युली खरं कॉलम लिहिलेले आहेत आणि पाक्षिक आणि मासिक आणि लिहिले. विषयाची निवड करणं असं जेव्हा वर्षभर कॉलम लिहिणं याच्यासारखा सक्त मजुरी आहे ती. आणि सक्त मजुरी ही दुसऱ्या कोणी लावलेली नाही आहे, ती ॲक्च्युली स्वतः म्हणजे प्रायोरिटी ती जाते ती. बरं त्याला पैसे आर्थिक हे शून्य, त्याला काही नाही. मग लिहिताना लिहिणारा असं म्हणतो की अरे ते येणार आहे तर ते उत्तम असलं पाहिजे. तर तेव्हा ज्या काही सगळ्या रोजच्या सांसारिक ज्या महत्त्वाच्या ती प्रायोरिटी कायम राहतेच. मग ते पहाटे उठून रात्री आपली कामं वेगळं हे कधी काय मी समजू शकतो हे, कारण ते तसं व्यवस्थित लिखाण होऊन जाणं आणि वर्षभर ते कॉलम चालवणं ही ॲक्च्युली अजिबात सोपी गोष्ट नाही. मी अगदी पाय धरीन कारण मी त्यातनं गेलो आहे. मग ते विषय निवडीचा जो हे आहे त्याला सुद्धा तो दबाव असतो, तो दबाव झटकून टाकून त्यांनी म्हणजे फार दबाव त्यांनी कशाचा घेतलेला नाही आहे. माणूस मग ठरवतो बरोबर की चला आज आता काहीतरी विनोदी लिहून दाखवतोच मी, अशी काही ती प्रक्रिया असत नाही ती. पण तुम्ही एक कमिटमेंट जेव्हा घेतलेली आहे तेव्हा स्वाभाविकपणे तुमचा दृष्टिकोन सगळा बदलतो की मला कुठले विषय आणता येतील. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट मला खूप कौतुक काय वाटलं की एखादा विषय जो आहे ते सुज्ञ लेखकाला बरोबर ह्यांना माहिती आहे की हा विषय माझ्या किती शब्दात होणार आहे आणि त्याचा लेआउट कसा असला पाहिजे. म्हणजे ह्याला किती हे 1.5 पानात होणार आहे, एका पॅरेग्राफमध्ये होणार आहे का ह्याला 5 पानं लागणार आहेत. त्याचा अनुभवानं लक्षात येते की अनेक लोक म्हणतात अरे ह्या विषयावर लिहा, आम्हाला माहिती आहे अरे हे काय 2 कॉलमचा विषय नाही आहे, याला अर्ध पान किंवा 1 पान आणि ते लिहायला तेवढा वेळ नाही आहे असं सांगायला बरं असतं ते टाळायसाठी. पण एखादा विषय नाही असतं काही वेळेला काही विषय इतके असतात की मागणाऱ्यांना काय जातं ते म्हणतात दे मस्तपैकी एक लेख छापून दे वगैरे. अरे तुझ्याकडे जागा 2 कॉलम 3 कॉलम वगैरे असेल तर तो विषय त्याच्यात कसा मावेल, काही कारणच नाही आहे. तर ते हळूहळू त्याचं जे काय म्हणजे किती शब्दात लेख लिहायचा हा मुद्दा नाही आहे. मुळात आपण लिहिल्यानंतर समोर वाचक जो आहे तो मी ज्या मानसिकतेनं मला जी मानसिकता त्याचं नेव्हिगेशन मला जे द्यायचं आहे तेच वाचकाचं म्हणजे मी नेव्हिगेट करतो आहे का नाही आणि त्याच विचार प्रक्रियेतनं वाचक जातो आहे का नाही हे त्याच्या लेआउटवर, त्याच्या शब्द मर्यादेवर. आणि ती मर्यादा भयंकर आणि इतकं ॲप्रोप्रिएट, नॉट लेस नॉट मोर, अतिरिक्त काहीही नाही. आणि म्हणून तो जितका जेवढ्या वेळात लेख वाचून होईल त्याचा जो परिणाम आहे तो त्याचा. आणि मला त्या पुस्तकात त्यांची कमाल वाटली आणि ते त्यांनी फार उत्तम साधले. त्यामुळं मला अजिबात असं वाटत नाही की हे त्यांचं पहिलं पुस्तक असेल. त्यांचा लिखाणाचा सराव अप्रतिम आहे. तुम्ही वारंवार तुमचा हात लिहिता राहिलाच पाहिजे. एक वेळ कंपनी बंद पडली तुम्ही केली तरी चालेल, त्याची भरपाई लिखाणातनं होईलच. आणि काही वेळेला ती जबाबदारी येते आणि मग लिहायला पाहिजे. आणि ते बसले त्यांच्याशी, तुम्ही ज्यांना बोलवले ते सोडत नाहीत आता आणि परत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, आता त्याची जबाबदारी तुमच्यावरच येणार आहे ती. आणि विनोदी लिखाणासाठी सगळ्यात आणखीन भयंकर कठीण काय आहे की कुठपर्यंत थांबायचं हे विनोदी लेखकाला समजणं
कारण काय आजकाल अस्मिता बिस्मिता वगैरे एवढ्या हे आहेत ना, सगळ्या भावना अस्मिता आणि हे वगैरे, आम्हाला म्हणजे एक एक शब्द असा एक एक लाख वेळेला बघावं लागते की काय. काल मला माझं नाटक द गोष्ट संयुक्त मानाप मानायची, त्याच्यामध्ये धैर्यधर आणि भामिनी, आता बालगंधर्व आणि केशवरावांनी त्या भूमिका केल्या. आता मी धैर्यधर आणि भामिनीचं कटआउट केले, तर मला इतक्या जणांनी सळोकी पळ करून सोडलं आणि कटआउट केले सेल्फी पॉईंट. लोकांना हल्ली नुसतं नाटक बघून फार आनंद झाला वगैरे नाही, त्यांना सेल्फी पॉईंट द्या. हे एक डोक्याला ताप आहेत सगळे सेल्फी पॉईंट. मग आता बालगंधर्व आणि केशवराव भोसलेंचा कटआउट, मग त्यांचा आम्ही समजा कटआउट म्हणजे आपला चेहरा घालायचा, मग ते मुंडकं कापायचं आहे, त्याचा चेहरा काढायचा आहे. त्याच्यावर मला इतकं जण की अरे हे पुण्यामध्ये बालगंधर्व आणि तो बालगंधर्वांचा त्याचा चेहरा काढणार आहेस तू, आणि लोक समजा म्हणाले की आलेली व्यक्ती स्वतःला बालगंधर्व समजते की हे कशाला तू. म्हटलं हे धैर्यधर आणि भामिनीचं आहे, तो कोणी असू शकतो. आता काहीही तुम्ही करायला गेलात की कशाचं काय होईल काय सांगता येत नाही. काय सतत एक भीती, आणि ती ॲक्च्युली ती म्हणजे मी नुसतं व्यवस्था असं म्हणत नाही आहे, एक लोकांना एक संधी असते म्हणजे हल्ली. आणि तो एक म्हणजे प्रत्यक्ष मॉब लिंचिंगपेक्षा एक सोशल मीडियाचं लिंचिंग जे आहे, ट्रोलिंग, त्याला काही विचारू नका. म्हणजे आणि काहीही कारण असताना भरपेट जेवण झाल्यानंतर सुद्धा माणूस ते आपलं ट्रोल झाल्यानंतर तिथेच गुदमरतो, त्याला काही कारणच नसतं काही खरं. पण हे एक दबाव असतात, तर ते दबाव हल्ली फार अजाणतेपणी अशा लिखाणात येतात. त्यामुळे कुठं थांबायचं त्यांना माहितीच आहे. म्हणजे एक तर स्त्रियांना ती मर्यादा असतेच जन्मजात निसर्गदत्त, आणि शब्दांचं म्हणजे अफरातफरी वगैरे म्हटलं की मी तिथेच म्हटलं की चला हे पुस्तक वाचून आपलं संपतं आहे आता हे. आणि मी तुमचे आभार मानतो एक वेगळ्या कारणासाठी. आजकाल वाचनाचं हे वगैरे फार प्रमाण त्याचं माझं व्यक्तिगत कमी झालं, ऐकणं जास्त होतं. आणि त्याच्यामध्ये पूर्वी खूप वाचन केल्यानंतर जो खंड पडला होता लॉकडाऊन नंतर, तर हे तुम्ही पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं आता पुस्तक वाचून बोलायला पाहिजे. त्याच्यामुळे मी पुस्तक वाचल्यामुळे मला आता लक्षात आलं की आता या निमित्तानं परत माझी 1000 पुस्तकं वाचून होती. मी परत त्या तो बऱ्यापैकी खंड पडला होता, आणि ती वाचनासाठीची मानसिक शिस्त जी आहे ती आवश्यक, आणि ती जरा बिघडली होती. त्यासाठी अशी पुस्तकं येणं अतिशय गरजेचं. आणि हलकं-फुलकं हा शब्द मला फार अप्रस्तुत वाटतो. लिखाण हलकं-फुलकं म्हणून आपण सहज संध्याकाळी हलकं-फुलकं भेळ पण खातो. ती घाणेरडी असून उपयोग काय आहे. ती चांगली पाहिजे ना, ती चविष्ट पाहिजे, सगळ्या चवी त्याच्यामध्ये पाहिजेत. तर एकूण असं थेट विशिष्ट शाब्दिक कोट्या केल्यात, चमकदार वाक्य लिहिली आहेत, असं यांच्या कुठल्याही लेखात नाही. मला ते वाचल्यानंतर त्याचं फील काय आला की म्हणजे त्यांना थेट काय हा घ्या विनोद असा म्हणून काय त्यांनी काढून कुठेही लेखात दिलेलं नाही आहे. आवळा सुपारी खाल्ल्यानंतर काय होतं की आवळा सुपारी पाचक म्हणून आपण खाल्लेली आहे, पण कालांतरानं ते असं कळतं की अरे हा मूळचा पदार्थ गोड आहे, असा जो एक फील नंतर गोडव्याचा आहे ना, तसं त्यांचा लेख वाचल्यानंतर एक विनोदाचा जो फील आहे तो वाचन झाल्यानंतर डोक्यात कायम राहतो की हां आहे. म्हणजे धुकं दिसत नाही पण जाणवतं. तसं त्या विनोदाचा जो पदर आहे त्यातला अदृश्य असा तो, आणि अशा पद्धतीचं लिखाण म्हणजे मी आत्ता इतक्या काही वर्षात आत्ता नव्यानंच हे वाचतो आहे. त्यामुळे तुमचं विशेष कौतुक, तुमचं प्रचंड अभिनंदन. एकतर मुळात आधी मला पुस्तक प्रकाशना माझ्या हस्ते करण्याचं हे धाडस दाखवल्याबद्दल तुमचं अभिनंदन करावं का नाही इथपासून मला शंका आहे, आणि त्यासाठी तुम्ही मला पात्र समजलात याविषयी तुमचे विशेष आभारी. आणि या लोकांच्या समवेत मंच ह्या दिग्गजांच्या समोर आणि आपल्यासमोर हे धाडस मी दाखवलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ही वेळ माझ्यावर परत येऊ नये कारण हा जो विषय असतो ना की स्त्रिया विनोदी लिखाण करत नाहीत वगैरे, पण अनेक स्त्रिया त्यांना विनोद उपजत असतो, फक्त त्या लिहायला बसत नाहीत, त्यांना तो वेळ नसतो. आणि ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई, ही 2 वर्षापूर्वी गेली. असं विनोदाचं म्हणजे तुम्ही जर आलात घरी कधी आला असतात तेव्हा, म्हणजे माझ्या घरी एकदा सायकलवरनं ते साड्या विकणारे लोक असतात ना, ते एकदा आले, गठ्ठा घेऊन आला तो, आणि आपल्या घरी महालक्ष्मीची सेवा वगैरे, त्यामुळे तिचं ते नैवेद्य सोहळं वगैरे. माझी आई स्वयंपाकघरातनं सोप्यात याला म्हणजे 2 शिवाय तर येणं शक्यच नाही. तो 10 वाजता सगळा पसारा मांडून बसला. म्हटलं अरे मूर्ख आहेस का, जा घेऊन जाते. ती आत्ता बाहेर येणंच शक्य नाही. मी आईला म्हटलं काय साडीवाल्याला सकाळी 10ची वेळ देतं का कोणी साड्या खरेदी करायला वगैरे. ती म्हटलं मी नाही सांगितलं, येऊन बसू देतो. ही 12:30 1 वाजता वगैरे बाहेर आली, तरी त्याचा पेशन्स केवढा बसला आहे तो.
सोप्यात आल्यानंतर विचार किती रुपयाच्या साड्या आहेत रे त्या? तर तो म्हटलं 350 रुपयाची साडी आहे. 350 रुपयाची साडी किती रुपयाला मागाल तुम्ही? साडी का किती रुपयाला मागू शकता? तुमचं एक 350 साडी किती रुपयाला मागू शकता? 100 रुपये. माझी आई म्हटली 35 रुपयाला देतोस? तर त्यानं इतक्या विद्युत वेगानं सगळे ते गठ्ठा की त्या क्षणी असं मला दिसले की त्या क्षणी त्याला वाटलं होतं की आपल्याला आता चेहरा नसता तर किती बरं झालं असतं. एवढ्या ह्याच्यात तो वेगून स्टॉप ब्लॉकमध्ये तो मला सायकलवरनं बाहेर जाताना दिसला. मी आईला म्हटलं की आई 350ची साडी 35 लाख मागण्याचं धाडस कसं असू शकतं? तर ते दिवारमध्ये ना 13 बाप चोरे वगैरे तसं सटवायनं आमच्या कपाळावर लिहिलं होतं, तू ग बस तुला काही कळत नाही. त्यामुळे ते वाक्य कायम आमच्या ह्याच्यावर होतं. म्हटलं आई तू बस तुला कळत नाही. तर आई म्हटली त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की तो इतक्या पटकन गेला नसता, आणि दुसरं कारण असं आहे की त्याने दिल्या असत्या तर मी 2 घेतल्या असत्या. माझा एक मुंबईवरनं ज्यानं ही स्टील लोकल स्टीलची मुंबईतली झाली, त्याचा डिझायनर UDCचा टॉपर माझा मित्र म्हणजे आमची उत्तम मैत्री, आणि कोल्हापुरात माझं मंदिराशेजारी घर आहे. तो कुठल्या तरी कॉन्फरन्सला आला होता आणि संध्याकाळी सहज मंदिराशेजारी घर आहे म्हणून तो घरी गेला, आणि त्यानं माझ्याकडनं जे घराचं वर्णन ऐकलं त्याच्यावर त्याला अगदी खात्री झाली की आपण अगदीच घरी जाऊन येऊ. आणि रात्री 8:30ची महालक्ष्मी, 6:30 वाजता वगैरे झाल्यानंतर तो घरी गेला आणि दारात उभा राहिला तो. आणि आईनाथनं विचारलं कोण हवं आहे? तर तो म्हटला मी योगेश दांडेकर, ऋषिकेशचा मित्र. पहिल्यांदाच आला होता तो. कोण काय काहीही आईला माहीत नाही. बॅग घेऊन होता दारात. तो म्हटला मी योगेश दांडेकर मुंबईवरून आलो आहे, ऋषिकेशचा मित्र. माझी आई म्हटली ती बॅग ठेव आणि दही घेऊन ये जरा. माझा मित्र आहे ना, आत्ता म्हणजे हा मुलगा असता त्यानं आणलंच असतं, ह्याचा मित्र आहे म्हणजे त्यानं आणलं पाहिजे. आता म्हणजे ही विनोदी वृत्ती असणं आणि हे, आणि विनोद होणार म्हणजे स्त्रियांमुळे होणारे विनोद ह्याच्यावर प्रचंड संशोधन. त्याला काय लिमिटच नाही आहे काही. घसा माझा एकदा सलग 2 प्रयोगात घशात माझा असा खवखवत होता. माझ्याबरोबर 2 अत्यंत बुद्धिमान अभिनेत्री ज्या होत्या. मी म्हटलं माझा घसा जरा हे होतं, काही ते हे आहे का कंठील वगैरे असं काय आहे का, जरा घसा साफ होईल असं. असं खूप वेळ बघून ती माझी मैत्रीण म्हणाली खाकरा खाणार? मी म्हटलं की घसा सुटावा म्हणून मी जरा आराम, खाकरा खाणार का असं कोणी विचारू शकतं का? माझी मेड होती आणि मी लिहित बसलो होतो आपला पार कुठेतरी त्या पाताळात जाऊन, ते असं सगळे हे वगैरे. आणि मी तिला म्हटलं की मला जरा सफरचंद कापून आणून देतेस का ग जरा. एक 15-20 मिनिटानंतर ती आली आणि तिनं मला ताक दिलं. आता हे सगळं बाजूला गेलं आणि मी इतक्या विचारचक्रात गेलो की मी मागितल्यानंतर ताक आणून कोण का देईल? तर आयदर सफरचंद आणि ताक ह्यातलं कुठलंही व्यंजन समान नाही. मी एक प्रॅक्टिसिंग नट आहे की इतकं माझा फंबल होईल असं काही कारण नाही. बरं ती बहिरी असेही काही नाही. तर ह्या विचार प्रक्रिया काय असू शकते? सफरचंद मागितल्यानंतर 15 मिनिटांना ताक आणून देणं. त्याच्यात मी शोध घेत होतो की हे लॉजिक कुठनं कसं आलेलं आहे, आणि तो ठाव घेणं फार अवघड. आणि प्रसंग असतातच म्हणजे, आणि हे ठाई प्रत्येक ठिकाणी ते प्रसंग आपल्याला अनुभवायला येतात, माणसं अशी येतात. माझ्या घरी एक मी स्वयंपाकाला बाई बघत होतो आणि त्यांना मी म्हटलं की असं असं घरी लागतं, तसं तसं लागतं, तसं तसं लागतं. त्या म्हटलं मी पूर्वी केला आहे स्वयंपाक तुमच्याकडे. म्हटलं कधी? त्या म्हटलं नाही का त्यावेळेला तुमची परिस्थिती बरी नव्हती असं. असं काय नाही आहे. मी अजिबात काही मानत नाही की विनोदी लेखिका नाही आहेत किंवा काय. त्यांना लिहायला वेळ मिळत नाही एवढंच माझं म्हणणं आहे. यांना मिळाला त्याबद्दल त्या भाग्यवान आहेत. आणि त्याच्यामुळं तो हात अत्यंत जड हातानं हलकं फुलकं होत नाही. हात हलकाच ठेवा, हलक्या हातानं हलकं फुलकं भरपूर लिहा. अशी शेकडो बाळंतपणं होत, अशी तुमची असंख्य पुस्तकं येऊत. मी परवा एका व्याख्यानाला गेलो होतो तेव्हा त्या डॉक्टर होते, आयुर्वेदाचे डॉक्टर होते. आणि मी थक्क झालो मुकुंदजी. मला ते डॉक्टर असं म्हणाले की मी आयुर्वेदावर असं संशोधन केलेलं आहे की ते, आणि डायबेटीस ह्या रोगावरची त्यांची संशोधनाचं हे आहे, औषधं काढलेली आहेत त्यांनी.
तर डायबेटिक पेशंटला औषधाचं वगैरे ते म्हणाले की माणसं हसली की मग त्यांनी मला असं ते म्हटलं ह्याचं मीटर काय मला कळलं नाही. ते म्हटले एक जोक आणि तेवढं काय विशिष्ट असली की काही काउंट 20 काउंट वगैरे शुगर कमी होते. आणि मग किती वेळ हसली की शुगर कशी. मी ते म्हटले मी एक्सपेरिमेंट करून दाखवतो आणि म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे. म्हटलं अहो तुमचा दवाखाना चालतोय का नाही. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या लोकांना बोलवून, विनोदी लोकांना बोलवून त्यांच्यानं विनोद निर्मिती करून परस्पर लोकांचा शुगर नॉर्मल आणणे. तर मला आणि बघा ना संशोधन कुठे कुठे की हसल्यानंतर माणसाची शुगर कमी होते असं त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर हे त्याच पद्धतीचं आहे, एक वेगळ्या पद्धतीचा रोजच्या जीवनव्यवहारामध्ये वाचता वाचता अप्रतिम रंगून जाऊन वा तेवढीच एक मजा मस्तपैकी आली पाहिजे. आणि असं लिखाण अत्यंत कठीण आहे आणि ते त्याच्यामधली वारंवारिता हा फार जोखमीचा भाग आहे. त्याबद्दल जगावर खदाखदा असण्याची वृत्ती तुमची अशी चिरकाळ राहू अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण रोज उठून बसून यांत्रिकी पद्धतीनं लिहिणं हे काही शक्य नाही आहे. त्याच्यासाठी आतलं मर्म जे आहे ते म्हणजे आनंदी राहणं आणि त्या तुम्ही आनंदी आहातच. अशाच आनंदी राहा आणि उत्तम उत्तम पुस्तकं लिहा. आम्ही त्या वाचू. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ऋषिकेशजी. म्हणजे आम्हाला असं वाटलं की रंगभूमीवर आम्ही तुम्हाला पाहतोय आणि त्या शैलीत तुम्ही गेलात आणि त्या शैलीत आम्ही म्हणजे मला असं वाटलं की मी तिथेच बसून तुम्हाला बघतोय. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या नॅचरल शैलीमध्ये, नैसर्गिक शैलीमध्ये आपण या पुस्तकाचा अभिप्राय दिलात त्याबद्दल धन्यवाद. जाता जाता जस्ट एक आठवण सांगतो की ह्यांनी स्मशानासंदर्भात मगाशी एक विनोद सांगितला. तर वपू काळे यांची एक कथा आहे की त्याच्यामध्ये जोशी नावाचेच गृहस्थ असतात आणि ते भांडण्यात पटाईत असतात. हां, आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की म्हणजे आम्ही मुद्दे वगैरे सगळे जमा करतो, पण काय आहे की सभाधीटपणा आणि मुद्दे शोधणं ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे काही काही लोकांकडे सभाधीटपणा असतो पण मुद्देच नसतात. काही काही जणांकडे फक्त मुद्दे असतात पण सभाधीटपणा नसतो. तर आम्ही आमच्या कलाने मुद्दे जमवतो. राहिला सभाधीटपणाचा प्रश्न त्याकरता स्मशानात जातो. तर ते म्हणाले की का हो स्मशानात का जाता. कारण तेवढी एकच जागा आहे म्हणे की जिथे बोलणाऱ्या माणसाला खाली बसा असं म्हणत नाही. त्यामुळे अशा कुठेतरी विनोदापर्यंत सारिकाताईंचे जर आपण पुस्तक पूर्ण माला वाचली तर कुठेतरी तो विनोद तिथे जाऊन थांबतो असं मी मगाशीच म्हणलो होतो. त्यामुळे नक्की पुस्तक वाचा. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुजनांचं स्थान हे फार महत्त्वाचं आहे. गुरुविण कोण दाखवील वाट ही उक्ती आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे आज या कार्यक्रमाला अध्यक्ष रूपाने लाभलेले श्री मुकुंद टाकसाळे सर आज आपल्यात आहेत. विनोदी शैलीतील पुस्तकांसाठी राज्य शासनाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार त्यांना 3दा प्राप्त करण्यात आला. टाकसाळीतील नाणी, नाही मनोहर तरी, गमती गमतीत, सदर मिसळ, राधेने ओढला पाय, टप्पू सुलतानी या अशा अत्यंत गाजलेल्या पुस्तकांसह अजून जवळपास 18 विनोदी शैलीतील पुस्तके त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. 18. केवळ विनोदी लिखाणावर ते थांबले नाहीत तर बऱ्याच हिंदी साहित्याचा त्यांनी मराठी अनुवाद देखील केला आहे. 12वी अभ्यासक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या कला शाखेच्या अभ्यासक्रमात त्यांच्या काही गोष्टी सामील आहेत. याशिवाय त्या अनेक नामवंत पुरस्कारांचेही मानकरी ते आहेत. बेदुणे 5 या पुस्तकाची प्रस्तावना श्री टाकसाळे सरांची आहे. केवळ ती प्रस्तावना वाचली तरी आपण त्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडतो. असे हे चिरतरुण लेखक श्री मुकुंद टाकसाळे सर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया अध्यक्षीय समारोप करावा. श्री मुकुंद टाकसाळे. नमस्कार. सारिका, आज तुझ्या पुस्तकाचं 4-5व्यांदा कवीनं पण प्रकाशन झालेलं आहे. त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. खरं तर या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे, तू जर मला अगोदर सांगितलं असतं की मंदार भारदे हे तुझे मित्र आहेत तर मी त्यांनाच लिहायला सांगितलं असतं की हा इतका आजच्या पिढीचा चांगला लेखक आहे. खरंच सांगतो तुम्हाला की काही त्यांचं, तुम्ही भाऊ तोरसेकरांवर लिहिलेला त्यांचा लेख वाचा. इतका अप्रतिम लेख आहे की अक्षरशः हॅट्स ऑफ. तर त्यांना तू मार्गदर्शन माझं प्रस्तावनेबाबत असं घेतलं असतंस तर मी सांगितलं असतं की त्यांना लिहायला सांग. पण एक शक्यता अशी आहे की समकालीनांसाठी, म्हणजे आमच्या पिढीत तरी हे होतं की समकालीन जे कुणी आहेत ना लिहिणारे,
त्यांच्याबद्दल बरं बोलायचं किंवा बरं लिहायचं म्हटलं की खूप अडचण व्हायची. म्हणजे ते फार जीवावर यायचं आपल्या बरोबरीच्यांबद्दल चांगलं म्हणणं. पण तो काही त्यांचा प्रॉब्लेम दिसत नाही. त्यांनी तुझ्या पुस्तकाबद्दल इतकं चांगलं म्हटलेलं आहे. शिवाय हे दोन जोशी, एक कुलकर्णी, ही सारी मंडळी इतकी चांगली बोललेली आहेत की आता मला माझ्यापुढे खरोखरच प्रश्न आहे की काय बोलावं. मी पुस्तकावर बोलणार नाही. पुस्तकावर इतकं चांगलं बोलल्यानंतर आणि दुसरी गोष्ट मला जे काही म्हणायचं आहे ते मी सगळं प्रस्तावनेत म्हणून झालेलं आहे. त्यामुळे मी पुस्तकावर अजिबात बोलणार नाही. एका मध्यंतरीच्या आजारपणामुळे मला वारंवार पाणी प्यावं लागेल कारण माझ्या घशाला सारखी कोरड पडते आणि भाषण करताना माझी अवस्था युद्धभूमीवर उभ्या असलेल्या त्या अर्जुनासारखं सिदंती मम गात्राणी मुखमच परिशुष्यती अशी होत असते. तर प्रस्तावनेत मी जे काही म्हणायचं ते पुस्तकाबद्दल म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता मी नवीन काही याबद्दल बोलणार नाही. प्रस्तावनेचा मगाशी विषय निघाला. नेहमी प्रस्तावना लिहिणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणजे भारदांनासुद्धा प्रस्तावना लिहिणं अवघड गेलं असतं. याचं एक आणखी कारण असं आहे की त्यांना त्यांच्या वयामुळे त्यांना कोणी विचारलं नसतं प्रस्तावनेबद्दल. त्याला एक किमान वयस्क 70च्या दरम्यान माणूस लागतो. तर त्याला मग जरा आदर वगैरे दाखवून त्याच्या विचारलं जातं की तुम्ही प्रस्तावना लिहिणार का. त्यामुळं ते काम माझ्याकडे आलं. अलीकडे प्रस्तावना लिहायची कामं म्हणजे एक वय झालं ना की तेच काम आपल्याला बऱ्याचदा येतं. मध्यंतरी एक विनोदी लेखक होते आणि तो तरुण पोरगा होता. म्हणजे आला तो माझ्या घरी. आल्यानंतर पहिलं त्यांनी एकदम असं पायाबिया पडला, हातात मिठाईचा पुडा दिला. म्हटलं सर तुमची प्रस्तावना पाहिजे. तर म्हटलं मी अरे अजून तुझं पुस्तक वाचलं नाही काही नाही तर मी कसं काय लिहिणार प्रस्तावना. तर नाही तुम्ही ते बघा पुस्तक वाचा आणि जे तुम्हाला वाटेल ते लिहा. मग त्याप्रमाणे मी ते पुस्तक वाचलं. बरं लिहिलं होतं. म्हणजे आता प्रस्तावना लिहायला काय हरकत नाही असं वाटावं इतपत चांगलं होतं ते पुस्तक. पण तरीसुद्धा मी प्रस्तावना लिहिताना असं लिहिलं की काही काही दोष आहेत या पुस्तकात ते जरा दुरुस्त केले असते. जरा काही ठिकाणी पाल्लाळ झालं आहे काही हे झालं आहे. ते जर दुरुस्त केलं असतं तर आणखीन पुस्तक चांगलं होईल किंवा हे दुरुस्त करावं असं आपलं एक जरा वडिलकीच्या नात्याने थोडं काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगितलं. झालं. त्यांनी ती प्रस्तावना घेऊन ते पुस्तक छापायला वगैरे गेलं. पुस्तक छापून आल्यानंतर तो आला परत माझ्या घरी पुस्तक भेट द्यायला. जरा नजर चुकवत होता. काहीतरी चोरासारखं आपलं तो बघत होता इकडे तिकडं. म्हटलं काय झालं आहे मला काही कळेना. म्हटलं सर तुमची माफी मागायची. मला असं आनंदाने असं वाटलं की यांनी प्रस्तावना वगळली का काय. म्हणजे बरंच झालं तसं असेल तर. नाही म्हटलं सर काय आहे की तुमचं ती प्रस्तावना वाचल्यानंतर त्याच्यात जे काही दोष होते ना ते तुम्ही पॅसेज लिहिला होता. तर माझ्या मित्रांनी ते वाचलं आणि ते असं म्हणाले की हे काही ह्याची जरूर नाही आहे या दोषांची. म्हणून मी ते सर पॅसेज वगळून टाकले. तर मला इतकं आश्चर्य वाटलं. म्हणजे प्रस्तावना लिहिणाऱ्याचं परस्पर न सांगता त्याला म्हटलं अरे मला तू सांगायचंच तरी. तरी नाही म्हटलं सर सॉरी आता माझ्या हातनं चूक झाली वगैरे. तसा तो गेल्यानंतर मी ती प्रस्तावना चाळायला घेतलो तर तेवढंच नव्हतं त्यांच्या मित्रांनी केलेलं. त्यांनी त्याच्यात आणखी एक स्तुतीपर मजकूर टाकलेला होता. लोकांना प्रस्तावनेत भयंकर स्तुती लागते. म्हणजे स्तुतीची मात्रा ही पुरेपूर लागते. अगदी अलीकडे एक छान किस्सा मी प्रस्तावनेसंदर्भात वाचलेला आहे तो तुम्हाला सांगतो की एक प्रतिथयश लेखकांकडे असाच एक नवोदित लेखक गेला. गेल्यानंतर तो म्हणाला सर तुम्ही माझ्याबद्दल लिहा आणि चांगलं लिहा बरं का. अलीकडे ना हा संकोच नव्या पिढीतला फार गेलेला आहे. म्हणजे ते अजिबात लाजत नाहीत. आता आपल्याला कधी कधी ना वर्तमानपत्रवाल्यांचा फोन येतो आणि सर तुम्ही आता हे काय करताय. तर जेवतोय. एक प्रतिक्रिया हवी होती विनोदी लेखक म्हणून. असं म्हणजे त्यांना किंवा त्यांना विचारलं ना बाबा तू काही वाचलंस का माझं. नाही मी काही वाचलेलं नाही पण सर तेवढं तुम्ही द्या. त्यांना ह्याच्यात संकोच वाटत नाही. तसं त्यांनी सांगितलं की बाबा स्तुतीपर द्या. तेव्हा ते जे कोणी प्रतिथयश लेखक होते ज्यांना त्यांनी प्रस्तावना मागितली होती तर ते असं म्हणाले की असं कर तूच लिहून आण आणि मी खाली सही करतो फक्त.
तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे ते लिहून आणलं. बरं का, तोही तितकाच निर्लज्ज. त्यांनी लिहून आणलं, यांनी खाली सही केली आणि ती प्रस्तावना छापून आली. पुढं कुणाला काही खटकायचाही प्रश्न नव्हता, कारण स्तुती प्रस्तावनेत जनरली असं एक अभिप्रेत असतं की खूप स्तुती करणं. तर माझ्या सुदैवाने माझ्या पुस्तकाला ज्यांनी प्रस्तावना लिहिलेली होती ते म्हणजे जयवंत दळवी. आणि जयवंत दळवींनी खूप म्हणजे जयवंत दळवी हे सांगायला हरकत नाही की सारिका जसं म्हणते तसे खऱ्या अर्थाने माझे गुरु होते. बारकाईने माझं वाचायचे, मला कळवायचे, माझ्याकडे पत्र आहेत त्यांची की तुम्ही असं लिहा, हे जरा फार लांबट होतं आहे, हे अमुक होतं आहे, तमुक होतं आहे. आणि दळवींनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. प्रस्तावनेत तर त्यांनी खूप स्तुतीच केलेली होती आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की चिवी जोशांचा वारसा हे खंबीरपणे सांभाळत आहेत. तर ते मला खूपच जबाबदारी वाढल्यासारखी वाटत होती. दळवींचं आणखी एक वैशिष्ट्य होतं की दळवी काही गोष्टी या फार नेमकेपणाने सांगायचे. त्यातलं एक त्यांनी सांगितलेलं असं होतं की तुम्ही सभा संमेलनात फारसे भाग घेऊ नका, फारसे सभेला जाऊ नका कुठे अजिबात. तर ते मी म्हटलं का बुवा असं, म्हणजे तर ते म्हणाले की एकदा तिथे जायची सवय लागली, चटक लागली की मग तुमचं लिखाण मागे पडेल. स्वतः दळवी कुठेही जायचे नाहीत, म्हणजे फार अगदी क्वचित त्यांनी शेवटी वगैरे त्यांची जी एक सभा झाली होती त्याला ते गेलेले होते. मला आठवते मी त्यांची पहिली भेट होती, दळवींच्या घरी 2-3दा गेलो मी. त्यांनी बोलवलेलं होतं अगोदर युसिसमध्ये बोलवलं होतं, तिथे चुकामुक झाली गाडी उशिरा झाल्यामुळे. त्यांच्या घरी गेल्यानंतर मला असं कळालं की ते घरी नाहीत. मग त्या उमा वहिनी होत्या त्यांच्या पत्नी, त्या मी आपला परत फिरून आलो वगैरे, मला मुंबईचीही फारशी माहिती नव्हती. 2-3दा असं झाल्यानंतर दळवी काही घरी नाहीत. मग मला असं कळालं की संध्या छायाचा महोत्सवी प्रयोग होता, त्याला फोन येईल की तुम्ही तिथं हजर राहा, म्हणून दळवी बाहेर हिंडत होते. इतके दळवी व्यासपीठ टाळत होते. कधी कधी मला असं वाटतं की हा संदेश फार महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्याला लिहायचं आहे ना त्याच्यापुढे नेहमी एक कोऱ्या कागदाचं आव्हान असतं, समोर भिंत असते आणि तुम्हाला लिहावं लागतं. यांचं कसं आहे, आता नट आहेत, चांगले वक्ते आहेत, त्यांना बोलल्या बोलल्या लगेच दाद मिळते. अशी कुठल्याही लेखकाला, विनोदी लेखकाला असो किंवा गंभीर लेखकाला असो, ताबडतोब दाद मिळत नाही. कधीतरी कुणीतरी कधीतरी त्याला सांगतं की अरे तुमचं ते हे वाचलं होतं बुवा. तर तो थोडा खडतरच भाग आहे. म्हणजे असं कुठल्याशा एका चांगल्या लेखकाने असं म्हटलेलं आहे की आय वॉन्ट टू बी अ रायटर बट आय हेट रायटिंग. अगदी खरं आहे. लिहिण्याची प्रक्रिया जी आहे ना ती अत्यंत कंटाळवाणी आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला लिहावं लागतं. आणि म्हणून लेखकांनी, बरं का सारिका, म्हणून लेखकांनी व्यासपीठाचा मोह हा टाळला पाहिजे असं मला वाटतं. सारिकाला जे सांगायचं त्यावेळेस ती नेमकी गायब झालेली आहे. तुला जे सांगायचं त्याच वेळी तू नेमकी गायब झालीस. तर जयवंत दळवींनी जे सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लेखकांनी हा लाईमलाईटचा मोह टाळला पाहिजे. हे जे प्रखर लाईट्स असतात, हे असतात, हे लेखकाचं काम नव्हे. कॅमेऱ्यासमोर जाणं, बोलणं, ह्याच्यात एक मजा येते, ग्लॅमर आहे, पुढे दाद मिळते. परंतु जेव्हा आपल्याला लिहायचं असतं तेव्हा बैठक पक्की करून लिहावंच लागतं आणि बसावंच लागतं त्याच्यासाठी. आज मी फारसं काही बोलणार नाही आहे. किंबहुना मी असं म्हणत होतो तिला की आज मिलिंद जोशी आहेत, यासारखे वक्ते असले ना की म्हणजे ते षटकार मारतात, हे खरंच आहे त्यांच्याबद्दल, अगदी फार छान बोलतात ते. तर अशा वक्त्यांपुढे मी काय बोलणार, मी काही वक्ता नव्हे. तेव्हा ती म्हणाली तुम्ही काही नाही, 5 मिनटं बोललात तरी चालेल. असं ते चांगलं, बाकी हे दोघं जो सांभाळून घेतील जोशी. मला असं वाटतं आता माझी 5 मिनटं झालेली आहेत. तुझ्या लेखनासाठी मी भरपूर शुभेच्छा देतो. आणि आता हे सगळे म्हणजे प्रकाशन समारंभ आपण थांबवूया आणि आता तू लेखनाला लाग. पुण्यात एक असे खास पुणेरी विद्वान होते, हां, आणि म्हणजे आपल्या दांडेकरांसारखे, हां, ज्यांच्या बोलण्यात अशी तीक्ष्ण धार असायची असे. त्यांचा एक विद्यार्थी होता आणि तो असा एकदम आला पेढे बिडे घेऊन
म्हणाला सर आज मी डॉक्टरेट झालो, PhD झालो, पेढे दिले बिले. म्हणले झाला ना डॉक्टरेट, मिळाली डॉक्टरेट, गुड, आता अभ्यासाला लागायचं. तेव्हा आता लेखनाला लागायचं. खूप खूप धन्यवाद टाकसाळे सर. खरं तर त्यांच्यानंतर मी बोलणं म्हणजे फारसं काही श्रेयस्कर ठरणार नाही, त्यामुळे मी पटकन आभार मानतो. खरं तर आभार परक्यांचे मानतात, इथे सगळे आपलेच आहेत आणि आम्हाला तुमच्या ऋणात राहायला आवडेल. त्यामुळे आभार तर नक्कीच मानतो की आपण आज इथे वेळात वेळ काढून आलात पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी, त्याबद्दल खरंच आभार. आणि सगळ्यात शेवटी एकच म्हणेन मी की आभाराचा भार नसे हा, नाते आपुले प्रेमाचे, लोभही राहो सदा अंतरी, आस एकही मनी असे, आस एकही मनी असे. पुनश्च मी आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो आणि जाता जाता सांगतो की 200 रुपये मूळ किमतीचं पुस्तक आज 160 रुपये किमतीत आम्ही देत आहोत. कृपया त्याचा लाभ घ्यावा. खूप खूप धन्यवाद.